लग्नाचा खर्च वाचून तुम्ही ही सुरुवात केलेली. कुठल्याच क्षेत्रात उच्च स्तरावर तुम्हाला दिव्यांग व्यक्ती का नाही दिसत? असं म्हणतात की आपल्या ध्येयावर जर समोरचे लोक हसत असतील तर आपण बरोबर मार्गावर आहोत. जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठी जगतात खऱ्या अर्थाने जिवंत असतात. किंवा माझ्याकडून हे काही फार होणार नाही, मी साधारण आहे, मी गरीब आहे, माझा अभ्यास चांगला नाही, किंवा मी ग्रामीण भागात आहे, किंवा माझ्या आई वडीलच आहे. आपल्याकडे अनेक न्यूनगंड आहेत. त्या वाक्याचा अर्थ फार वेगळा आहे. बरं, उठा जागे व्हा याचा अर्थ असा आहे, आपण काही झोपलेलो नाही आहोत. जगामध्ये दोनच लोक आहेत, एक शिक्षण घेतलेले न घेतलेले, आणि दुसरं माझ्या जीवनात जो बदल झाला खरा, त्या बदलाची, त्या परिवर्तनाची सुरुवात ही माझ्या जीवनामध्ये स्वामी विवेकानंद आलेत. कॉलेजच्या जीवनामध्ये असताना पर्यंत घरून हेच होतं की मी डॉक्टर व्हावं. पण मला सायन्स बॅकग्राऊंडचे जे विषय होते ते खूप जास्त अपील करायचे नाहीत. आदरणीय ज्योतिताई या सुद्धा त्यांच्या कामाच्या माध्यमातून हजारो लोकांचं मनोबल वाढवत आहे. कारण नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचे अतिथी आलेले आहेत. काळ हा अनादी आहे, अनंत आहे. आपण कुठे जन्माला यावं, कसं जन्माला यावं हे आपल्या हातात नाही. आपण सक्षम म्हणून जन्माला आलो ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र आपल्याच्या या समाजात अनेक लोक अपंग, अंध किंवा दिव्यांग ज्यांना आपण म्हणू शकतो असे देखील जन्माला येतात. एकट्याने घराबाहेर पडणं हे त्यांच्यासाठी कुठेतरी अशक्य होऊन बसतं. अशा लोकांना सतत चिंता असते की पालकानंतर त्यांचं काय. अशा लोकांसाठी एक खूप मोठं आकाश, आभाळ ओपन झालेलं आहे. विविध स्पर्धांमध्ये परीक्षा देऊन आज ते प्रवाहात आलेले आहेत. किंबहुना अनेक ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये ते कार्यरत आहेत. हे सर्व घडलंय ते जळगावचे सन्मान, भारताचं कर्तृत्व या दृष्टीने जेव्हा आपण पाहतो तेव्हा आदरणीय सर आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. महाजन सर हे दीपस्तंभ मनोबल फाउंडेशनचे संस्थापक आहे. आणि मनोबल वाढवणं आणि लोकांसमोर दीपस्तंभ म्हणून उभं राहणं ह्या दोन्ही बाबतीत त्यांनी अक्षरशः नावाला जागले आहेत. असं म्हणतात, नाव एक आणि कार्य दुसरं. मात्र सरांच्या बाबतीत ते दीपस्तंभ आहेतच. आणि मनोबल वाढवणं म्हणजे काय असतं आज ते तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे मी वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ज्यांना हात नाहीत सर तुम्ही त्यांचे हात झालात, ज्यांना पाय नाही त्यांचे तुम्ही पाय झालात, आणि ज्यांचे कोणी नाही त्यांचे तुम्ही नाथ झालात. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील सरांचा जन्म. सरांचे वडील म्हणजे एक छानसे डॉक्टर, आजोबा हे अध्यापक, काका काकू डॉक्टर. त्यामुळे सर्वांनीच गृहीत धरलेलं की घरात डॉक्टर येणार. मात्र ही पायवाट तोडत, रूढी परंपरा तोडत, एका वेगळ्या वाटेने चालत सर तुम्ही एक वेगळी वाट निवडली. स्पर्धा परीक्षा तुम्ही सुरू केल्यात, ते केंद्र सुरू केलं, ती एक वेगळी वाट होती. पण आज खरं सांगायचं ती सुद्धा एक इंडस्ट्री झालेली आहे. ती वाटही तुम्हाला फारशी मानवली नाही. ती वाट सोडून तुम्ही त्याच्यापेक्षा कठीण वाटेवर की जिथे रोज नवीन समस्या येतात अशा वाटेवर चालायला लागलात. म्हणजे तुकारामाचं एक छानसं अभंग आहे, जे का रांजले गांजले त्याच म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आज आपल्याकडे सर आलेले आहेत अत्यंत व्यस्त दिनचर्येतून, आणि आपण त्यांना जाणून घेणार आहोत. किंवा खरं सांगायचं तर आपण समजून घेणार आहोत एका दीपस्तंभाची सत्यकथा. सर आपलं मनापासून स्वागत. दीपस्तंभ परिवाराला 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. आणि आत्ताच आपली निवड
स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठाची स्थापना करण्याच्या समितीत झालेली आहे. त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम अभिनंदन. असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. असं काहीसं तुमच्या बाबतीत झालं का? आपल्याला काय वाटतं? खरं तर आपल्याला जितकं भरभरून मिळालंय आणि त्या देणाऱ्याने इतकं दिलंय खूप. आणि म्हणून तुम्ही जे म्हटलात त्याप्रमाणे खरंच आपण कधीतरी नाही, लवकरात लवकर देणारे हात व्हायला हवेत. क्या बात आहे. मला असं वाटतं की ते मला खूप लवकर 25व्या 24व्या वर्षी जाणवलं आणि त्यामुळे खरंच देणाऱ्याचे हात होता आलं. आणि ते देणाऱ्याचे हात झाल्यानंतर काय वाटतं, कसं वाटतं ते मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. पुरस्कार तर या वाटेवरचे काही माइलस्टोन आहेत, ते होत जातं, काम करत जातो तसं आपल्याला ते मिळत जातं. त्याच्या आनंदापेक्षा काम करण्याचा आनंद फार मोठा आहे आणि तो फक्त केल्यावरच जाणवतो. मला त्या अगोदर एक सांगायचं आहे की मी वेगळ्या पद्धतीने मनोबल वाढवण्याचं काम आपल्या देशातल्या दिव्यांग, अनाथ आणि वंचित मुलामुलींचं करतोय. पण आदरणीय ज्योतिताई या सुद्धा त्यांच्या कामाच्या माध्यमातून हजारो लोकांचं मनोबल वाढवत आहे. कारण ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून जर ती योग्य पद्धतीने केली तर खरंच लोकांचं मनोबल वाढतं. होय. ज्यांचं मनोबल खचलेलं असतं त्यांना आधार मिळतो आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा तेच काम करताय. आणि पुन्हा तुम्ही जे म्हटलं की नाव वेगळं असतं लोकांचं आणि काम वेगळं असतं, तर तुम्ही तर ते नाव घेऊनच जन्माला आला आहात, ज्योती, आणि त्याच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्र. त्यामुळे या सगळ्या शुभेच्छा माझ्याकडून आपल्याला सुद्धा. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपलं काम करतो त्या पलीकडे फारसं काही त्या बाबतीत बोलण्यात अर्थ नाही. आपण ज्या कुटुंबातून आलेला आहात, म्हणजे अक्षरशः त्या कुटुंबात जन्म झाला म्हणजे डॉक्टर जन्माला आला अशी एक भूमिका असते समाजाची, लोकांची, विशेषतः छोट्या गावातल्या लोकांची. मग हे सगळं असताना तुम्ही अगदी वेगळी वाट निवडली. हे योगायोगाने झालं, ठरवून झालं की बालपणापासून तुमची तशी काही एक वेगळी इच्छा होती की हो मी काहीतरी करावं? तसं आता जे तुम्ही बोललात की समाधान, तर ते समाधान ना मी म्हणजे योगायोगाने समोर राहतो. तर एक दिवस मी वर बाल्कनीत उभी होती आणि तुम्ही एक व्हीलचेअरवर घेऊन कुणाला तरी निघत होतात. तो जो मी चेहरा पाहिला तो प्रचंड समाधानाने आनंदाचा होता. मला वाटतं नंतर पुरस्कार घेतानाही आता मी पाहिलं तुम्हाला राष्ट्रपतींच्या हातून, तेव्हा नम्रता होती, पण ते जे समाधान मी वरून पाहिलं ते वेगळं होतं. काम करतानाचं समाधान हा अनुभूतीचाच भाग आहे. अनुभूतीचा भाग आहे. माझे वडील डॉक्टर होते आणि तेही सामाजिक दृष्ट्या काम करायचे. बरं. त्यांनी धर्मार्थ दवाखाना सुरू केला होता. अच्छा. 1 रुपया इंजेक्शन आणि 1 रुपया गोळ्या, रोज 80-90 पेशंट ते करायचे. बरं. आणि अशा वातावरणात मी होतो. पण मला लहानपणापासून अभ्यासापेक्षाही वेगवेगळे इतर कामं, इतर उपक्रम, एक्स्ट्रा करिक्युलर ज्याला म्हणतो त्याच्यात खूप इंटरेस्ट असायचा. आणि मला ना कोणालाही मदत करायला माझ्यात असं मुळात माझ्या व्यक्तिमत्वातच ते कदाचित असावं आधीपासून. कुठेही काही अडचण असली तर तिथे मी धावून जायचो. दुसरं, मला कॉलेजच्या जीवनामध्ये असतानापर्यंत घरून हेच होतं की मी डॉक्टर व्हावं. पण मला सायन्स बॅकग्राऊंडचे जे विषय होते ते खूप जास्त अपील करायचे नाहीत आणि म्हणून मी आधी नाही म्हटलं होतं. पण वडिलांनी सायन्सला घे म्हटल्यानंतर घेतलं. 12वी पर्यंत फार काही मी छान करू शकलो नाही. एक 55-60 मार्क मिळाले आणि मग त्यांना जाणवलं की याला याच्या पद्धतीने करू द्यायला पाहिजे आणि म्हणून मग मी नंतर आर्ट्स घेतलं. बरं. ते एक गोष्ट की आवडीचा विषय घेतला. आणि दुसरं, माझ्या जीवनात जो बदल झाला खरा, त्या बदलाची, त्या परिवर्तनाची सुरुवात ही माझ्या जीवनामध्ये स्वामी विवेकानंद आलेत. ग्रेट. आणि एका व्याख्यानातून मला त्यांची ओळख झाली. मी विवेकानंद केंद्रात त्यामुळे जायला लागलो आणि तिथून मला जीवन काय आहे, जीवन कशासाठी आहे, समाज काय असतो, धर्म काय असतो, राष्ट्र काय असतं,
सेवा काय असते, अच्छा. आपला जन्म कशासाठी झालाय, काय करता येऊ शकतं आयुष्यामध्ये, आपल्यात किती ताकद आहे, माणूस काय निर्माण करू शकतो, हे सगळं काही मला त्यांच्या माध्यमातून समजलं. खरं तर हे वैश्विक ज्ञान आहे. ते प्रत्येक महान व्यक्ती त्याच्या त्याच्या पद्धतीने व्यक्त होत असतो. तर विवेकानंदांनी ज्या पद्धतीने, ज्या सोप्या पद्धतीने आणि ज्या जाज्वल्य अभिमानाने ते सगळं सांगितलंय, त्याच्यातून माझ्या जीवनामध्ये परिवर्तनाला सुरुवात झाली. मी वेगळा विचार करायला लागलो 2 बाजूंनी. एक, मला माझी शक्ती समजली, त्यामुळे मी खूप पॉझिटिव्ह झालो. आधी मी सर्वसाधारण विचार करायचो फार, आणि पुन्हा ते होतच की मार्क कमी आहेत म्हणजे तू मध्यम आहेस. तिथून मी मला मध्यम मानणं सोडलं. आणि दुसरं, मला आपलं जीवन कशासाठी असतं आणि आपण काय करू शकतो, तर मला इतरांसाठीही जगणं हे खूप चांगलं असतं हे जाणवायला लागलं, आणि ते माझ्यात आहे हेही मला जाणवायला लागलं. तर इथून माझा ट्रॅक बदलला, आणि मग मी विद्यापीठामध्ये माझ्या विषयामध्ये 3 वर्ष युनिव्हर्सिटी टॉपर होतो. बरं. तिथून माझा एकूण करिअरचा ट्रॅक बदलला. मी शिक्षणाचं मला महत्व समजलं. जगामध्ये 2च लोक आहेत, एक शिक्षण घेतलेले, न घेतलेले. शिक्षण म्हणजे मी त्याला हे नाही म्हणणार कॉलेज किंवा डिग्रीचं, ज्ञान मिळालेले आणि ज्ञान न मिळालेले. क्या बात आहे. आणि ते मिळालं त्याचं जीवन बदललं, ते ज्याला नाही मिळालं त्याचं जीवन तिथेच थांबलं. ठरवलं की आपण त्यात काम करायचं. आणि विवेकानंदांचं एक वाक्य आहे, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठी जगतात खऱ्या अर्थाने जिवंत असतात. मला त्यावेळेस कॉलेजला असताना असं वाटलं होतं की आईला म्हणजे आपण मेलेले आहोत, असं मला त्यावेळेस वाटलं होतं की आपण फक्त स्वतःचा विचार करतो. आणि मग विचार केला की आपण ज्यांना काहीच मिळत नाही अशांच्या शिक्षणासाठी काम केलं पाहिजे. अच्छा. आणि म्हणून मग हा मार्ग नंतर निवडला गेला. ग्रेट. जे लोक ज्ञानी म्हणजे स्वामी विवेकानंद इज द ग्रेट, परंतु ते ज्ञान त्यांनी अनेकांना दिलं, प्रत्येकालाच तेवढं समजलं उमजलं असं नाही. आपण जेवढं वाचन करतो किंवा जेवढे नवीन नवीन व्याख्यानं ऐकतो माणूस घडत जातो, त्याचंच एक उदाहरण आहे. आणि नवीन पिढी खूप वेळा असं म्हणते की आमच्यासमोर आदर्श नाही. या प्रश्नाला ते उत्तर आहे, खूप आदर्श आहेत. तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा आणि तुम्हाला ते पटकन कन्व्हर्ट व्हायचं आमच्या दृष्टीने ही एक कारण आहे. म्हणजे आम्ही जेव्हा तुमची पत्रिका पाहतो धनु लग्नाची आणि गुरु महाराज उच्चीचे, गुरु म्हणजे ज्ञान, आणि तो ग्रह तुमच्या पत्रिकेत उच्चीचा आहे. त्यामुळे कोणत्याही विषयाचं सखोल ज्ञान हे आत्मसात करण्याची एक प्रवृत्ती आहे. तुम्ही आता स्वामी विवेकानंद यांच्यावर बोललात, मी त्याच्यावरच पुढचा प्रश्न घेणार होती की त्यांचं अजून एक वाक्य आहे युवा पिढीसाठी, उठा जागे व्हा. ग्रेट. सरांनीच ते वाक्य पूर्ण केलं की ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका, विसावू नका. छानच. लक्षावधी लोक हे वाक्य वाचतात, लोकांना आवडतं, छान म्हणतात, परंतु त्याची अंमलबजावणी करणं मात्र सोडून देतात. ज्यात तुम्ही अपवाद ठरला, तुम्ही त्यांना त्यात आनंद मानला, विश्वबंधुत्वाची शिकवण तुम्ही चालवत आहात, याविषयी सांगावं. त्या वाक्याचा अर्थ फार वेगळा आहे. बरं. उठा जागे व्हा याचा अर्थ असा आहे, आपण काही झोपलेलो नाही आहोत, आपण उठलेलो जाऊ झोपेतून. तेव्हाच ते आपण ऐकतोय, कोणीतरी आपल्याला सांगतंय. बरोबर. उठा जागे व्हाचा अर्थ आहे आपण एका वेगळ्या प्रकारच्या ग्लानीत आणि निद्रेत जगत असतो. होय. आपण अज्ञानाच्या जगात वावरत असतो आणि आपण सत्य जाणूनच घेत नाही. त्याकरता ते म्हणतात उठा जागे व्हा. म्हणजे, आणि बरं, ही जी एक स्टेट असते, स्टेट ऑफ माइंड, की अशा निवांत पहुडलेलं आहे किंवा एका वेगळ्याच ग्लानीत, ते फार छान वाटतं. पण तेव्हा विवेकानंद म्हणतात उठा जागे व्हा. आणि जागे व्हा म्हणजे तुम्ही कशासाठी जन्माला आला आहात हे समजून घ्या. ग्रेट. तुम्ही काही प्राण्यांसारखं नाही आहे. प्राणी नाही तर तुम्हाला प्राण्यांचं जीवन मिळालं असतं. काहीतरी यायचं, जगायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं आणि एक दिवशी मरून जायचं. तर जागे व्हा म्हणजे कशासाठी तुम्ही आहात या जगात ते समजून घ्या. आणि मग ते म्हणतात
स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. जोपर्यंत तुम्हाला ध्येय मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. म्हणजे सतत कार्यरत राहणे, तुम्ही ज्याच्यासाठी जन्माला आला आहात ते जाणून घेणं, त्यावर विश्वास ठेवणं आणि ते प्राप्त करण्यासाठी स्वतःचं आयुष्य त्यात झोकून देणं. त्याच्यासाठी ते वाक्य आहे. आणि त्या वाक्याने पण मला 5 वाक्य आहेत एकूण विवेकानंदांची माझ्या आयुष्यात बदल घडवणारी, त्याच्यात एक वाक्य आहे. आणि त्याच्याने मला काय समजलं, त्यांचं अजून याला जोडून एक वाक्य आहे, बरं, ईच पर्सन हॅज डिव्हाइन पोटेन्शियल. Yes. तुम्ही प्रत्येक जण महान कार्य करण्यासाठीच जन्माला आला आहात. या वाक्याने तर मला इतका उत्साह आणि इतकं कॉन्फिडन्स दिला. कारण मला असं वाटायचं आपल्याकडे कसं असतं, नाही ते तर ते ग्रेटच आहे, आपण काय, आपण साधारण ठीक आहे ना, किंवा माझ्याकडून हे काही फार होणार नाही, मी साधारण आहे, मी गरीब आहे, माझा अभ्यास चांगला नाही, किंवा मी ग्रामीण भागात आहे, किंवा माझ्या आई वडीलच आहे. आपल्याकडे अनेक न्यूनगंड आहेत. त्या न्यूनगंडांवर हे एक उत्तर आहे. ते म्हणतात की या जगात येणारा प्रत्येक माणूस हा महान कार्य करण्यासाठीच जन्माला आला, म्हणजे त्याला माणूस म्हणून जन्माला घातलं त्याचं कारणच आहे की तो महान काम करेल. क्या बात आहे. आणि हेच लोकांना समजत नाही. मला ते त्यावेळेस जाणवलं की मला एवढंच समजलं की हा माणूस बरोबर सांगतो, इतर जे सांगत होते त्याच्यापेक्षा हा माणूस महान आहे. तेव्हा माझी समज फार नव्हती ना, मला इतकंच समजत होतं हे सांगतायत म्हणजे खरंच. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला. तिथून मला असं वाटायला लागलं की मला विवेकानंदांसारखंच काम करायचं आयुष्य. मी तेव्हा जेव्हा काही जणांना सांगितलं तर काहींनी विश्वास ठेवला आणि काहींनी माझी गंमत घेतली. आपल्याकडे असं कोणी म्हटलं की मला विवेकानंद व्हायचंय तर त्याची 100% गंमतच घेतली जाते ना. कारण मनात असं असतं की हा काय होणार, हे काय सगळ्यांचं काम आहे का. आपल्या देशातून ना हा एक विचार गेला पाहिजे की काही सगळ्यांचंच काम नाहीये, सगळ्यांचं काम आहे, सगळी मोठी सगळी आपापल्या क्षेत्रात. त्याचा वेळ असतो पण तो होतो, ते वेळ तुम्ही सांगू शकता, ठीक आहे. पण माणूस त्याने जर ठरवलं तर तो त्याच्या क्षेत्रात एक विशिष्ट परिस्थितीतून त्याची जडणघडण होते आणि तो पुढे जातो. तर मला या गोष्टीने खूप बदल घडला. आणि तुम्ही एक शब्द वापरला पुन्हा, विश्वबंधुत्व. आपल्याकडे काय गंमत आहे माहितीये की बोललं खूप जातं, ठीक आहे, फार बोललं जातं, लोकांना माहिती पण आहे. आणि त्याहून जास्त वाईट काही लोकांना तर माहितीच नाहीये, म्हणजे अज्ञानात सुख असतं जे म्हणतो आपण, तसं झालेलं आहे. विश्वबंधुत्वाचा काय सुंदर अर्थ आहे. आणि भारतीय धर्माने, भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली ती शिकवण आहे. हे विश्वची माझे घर असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. ते पसायदान मागतात सगळ्यांचं भलं, सगळ्यांचं कल्याण होण्यासाठी. आणि विश्वबंधुत्वाचा अर्थ असा आहे की तू आणि मी एक आहोत. तुझ्यात आणि माझ्यात जे आहे सत्व आणि तत्व ते एकच आहे. तू माझा आहे, मी तुझ्यात आहे. ही एकात्मतेची भावना इतकी महत्वाची आहे. आणि ती मला याच्यातून जेव्हा समजली त्यावेळेस मला जाणवायला लागलं की आपण सारे एक आहोत. याचा अर्थ या समोरच्याचं जे दुःख आहे, जी समोरच्याची अडचण आहे ना, ती माझी अडचण आहे, तो माझा आहे. बरोबर. आणि त्यामुळे या कामाला पुन्हा एक वेगळी उंची आली. ग्रेटच. असं म्हणतात की आपल्या ध्येयावर जर समोरचे लोक हसत असतील तर आपण बरोबर मार्गावर आहोत. म्हणजे आम्ही पण युवा पिढीला जेव्हा सांगतो तर त्यांना सांगतो, तुमचं ध्येय लोक म्हणत असतील हो बरोबर आहे, तर समजा की तुमचं ध्येय चुकलं. ते छोटं आहे, त्याला थोडं मोठं करा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ना एक गुरु असतो, मार्गदर्शक असतो. तुमची वाटचाल तर भयंकर खडतर, त्या वाटचालीत तुमचे गुरु कोण? म्हणजे स्वामी विवेकानंद आहेतच, त्यांच्याबद्दल वाद नाही. तुम्ही बोलता आहात तेव्हापासून. त्याशिवाय मला खरं तर तसाही काम किंवा आयुष्याबद्दल हे सगळं हे करणारा गुरु नाही मिळाला बरं अजूनपर्यंत. आणि मात्र मार्गदर्शक मिळाला. अच्छा. नक्कीच गुरु आणि मार्गदर्शक यात फरक आहे, खूप मोठा फरक आहे. मला अजून गुरु मिळाला नाही. मी आजही मला अशा जेव्हा काही प्रसंग येतात तेव्हा मी माझ्याकडेच जातो, मी मलाच विचारतो. आणि अनेक गोष्टींची उत्तरं ही खरंच आपल्या भारतीय अध्यात्मात आणि भारतीय संस्कृतीत दिलेली आहेत. अजून मला तसा गुरु नाही मिळाला, पण मला खूप चांगले मार्गदर्शक माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मिळालेत. मला माझे शाळा कॉलेजचे जे शिक्षक होते, प्राध्यापक होते, त्यांनी
पुत्रवत प्रेम केलं. ते माझे मार्गदर्शक. मी पुण्याला ज्ञानप्रबोधिनीला गेलो, तिथे डॉक्टर विवेक कुलकर्णी भेटले. बरं. मला जळगावला एरंडोलला असताना GR महाजन सर भेटले विवेकानंद केंद्रामध्ये. मला इथे जळगावला परत आल्यानंतर डॉक्टर KB पाटील सर कुलगुरू, ते मला मार्गदर्शक. त्यानंतर आदरणीय गायकवाडप्पा, भरतदादा, अनेक लोक. प्रत्येक असं म्हणतात ना की दत्ताला ना किती गुरु होय म्हणतात. मला खूप गुरु मिळाले आणि मला सर्वात जास्त मार्गदर्शन हे मला माझ्या विद्यार्थ्यांनी केलं. होय. मी ज्या विद्यार्थ्यांबरोबर काम करतो, मी साठी नाही म्हटलं, त्यांच्या बरोबर काम करतो, त्या विद्यार्थ्यांनी मला जीवनाचे धडे दिलेत. येस. एखाद्याला हात नाहीये, पाय नाहीये, एखाद्याला डोळे नाही, दिसत नाही, ऐकू येत नाही, वडील नाहीत, या विद्यार्थ्यांबरोबर राहताना मला आयुष्याचे धडे अनुभवायला मिळाले. त्यांनी मला काहीच सांगितलं नाही, पण त्यांच्याबरोबर काम करताना मला जे जाणीव झाली, मला असं वाटतं ती जाणीव माझी गुरु आहे. ग्रेट. असं म्हणतात की प्रत्येक आत्म्यात ईश्वरी अंश असतो. तुम्ही आता जे बोलता बोलता वाक्य बोललात की जेव्हा मला मार्गदर्शक भेटले, परंतु जेव्हा कोणी प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तेव्हा मी स्वतःकडे वळतो, तर ते आत्म्यातील ईश्वरी अंश असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्ही ज्या मार्गदर्शकांची नावं घेतली ते जळगावचे असल्यामुळे मला माहिती आहे प्रत्येकाचंच कार्य ग्रेट आहे. खूपच छान. त्याबद्दल आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवून भरपूर पैसे कमवू शकले असते, कमवलेही असतील किंवा वॉट एव्हर, पण त्यातून तुम्ही जे आदिवासी आणि ग्रामीण भागातील हजारो तरुणांना क्लास 1 क्लास 2 अधिकारी बनवलं, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यातून दीपस्तंभ, पर्टिक्युलर दीपस्तंभ हे नाव जे महाराष्ट्रभर पोचलं, त्या नावामागचा उद्देश, त्याबद्दल काय? मला त्याआधी असं सांगायचं आहे की पैसे कमवणं हे चुकीचं नसतं. परफेक्ट. पण चुकीच्या मार्गाने पैसे कमवणं हे चुकीचं असतं. बरोबर. हे समजून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. मात्र चांगल्या मार्गाने जर तुम्ही पैसे कमवले तर त्या पैशाचं नेमकं काय करायचं हे सुद्धा समजायला हवं. बरोबर. असं मला वाटतं. मी मात्र जरा वेगळ्या विचारांचा थोडा झालो. मी आधीच तुम्हाला सांगितलं, मला त्याच्यात फार इंटरेस्ट राहिलाच नाही किंवा मला त्याची आसक्तीच नाही. त्यामुळे मी पैसे कमवणं हा विषयच ठेवला नाही माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून. आणि त्यामुळे उद्देशच हा होता माझा या क्षेत्रात काम करण्याचा की करिअर, पर्सनॅलिटी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स हे विषय ग्रामीण आदिवासी मुलांना मिळत नाही, ते शहरात मिळतात, म्हणून ती मुलं पुढे जातात. ग्रामीण मुलं आणि विशेषतः मुली मागे राहतात. मला हाच एक उद्देश होता की ज्यांना शिक्षणाची अत्यंतिक आवश्यकता आहे त्यांच्यासाठीच मी माझ्या आयुष्यात काम करणार. हे माझं पहिलं स्टेटमेंट होतं 24व्या वर्षी. होय. तेव्हा मला हे माहिती होतं की ग्रामीण आदिवासी मुलांना मिळत नाही, कारण ती परिस्थिती मी पाहिली होती. मी ग्रामीण भागातून आलो होतो, म्हणून ते काम सुरू केलं. अच्छा. तर याच्यात जी लोक पैसे कमवतात ते चांगलं आहे, पण चुकीच्या मार्गाने, चुकीच्या उद्देशाने पैसे कमवत असतील, मुलांचं भलं न होता फक्त पैशांसाठी काम करत असतील, तर मला असं वाटतं ईश्वराने त्यांना बुद्धी द्यावी अधिक चांगली. आम्ही मात्र काम करताना काय केलं की ज्यांना मुळीच काही मिळत नाही मार्गदर्शन, ज्यांच्याकडे पैसे नाही, अशांना हे चांगलं मार्गदर्शन क्वालिटीचं मिळालं पाहिजे म्हणून हे सुरू केलं. आणि त्या दरम्यान खानदेशात आणि इतरही महाराष्ट्रात ज्यांच्याकडे थोडेफार पैसे होते त्यांनाही हे मिळायचंच नाही, त्याच्यामुळे तेही यायला लागले. म्हणून आम्ही ना नफा ना तोटा तत्वावर हे काम केलं. ज्यांना पैसे भरता येत होते त्यांनी कमीत कमी फी भरली आणि ज्यांना भरता येत नव्हते त्यांना तेच शिक्षण निःशुल्क मिळालं. असं सुमारे 15 वर्ष काम जळगावला राहिलं. ते करता करता मग जाणवलं की सर्वात जास्त गरज ग्रामीण आदिवासी मुलांना आहे असं मला वाटायचं. पण एक दिवशी एका माझ्या व्याख्यानात मला 2 दिव्यांग मुलं भेटलीत. बरं. आणि ते म्हटलेत की आम्ही पण काही करू शकतो का आमच्या आयुष्यात. अच्छा. तो एक पुन्हा जाणीवेचा क्षण होता माझ्यासाठी की मी विचार केला की आपल्या भारतामध्ये कुठल्याच क्षेत्रात उच्च स्तरावर तुम्हाला दिव्यांग व्यक्ती का नाही दिसत, है ना. कारण माणूस जी प्रगती करतो ती त्याचे विचार आणि कृती या 2 गोष्टींनी करतो. विचार करण्यासाठी मेंदू हवा असतो, दुसरा कुठलाही अवयव विचार करण्यासाठी लागत नाही. मग यांच्याकडे जर मेंदू आहे तर हे पुढे का नाही जात. त्यावेळेस उत्तर सापडलं
की असा विचार कोणीच करत नाही. उलट विचार असा करतात की हे तर काहीच करू शकत नाही कारण ते अपंग आहेत. आणि हा चुकीचा विचार इतका फर्म झालाय की त्यांच्या आई वडिलांना, समाजाला, शिक्षकांना सुद्धा असंच वाटतं की हा जर अंध आहे किंवा याला जर हातपाय नाही तर हा तर काही करूच शकणार नाही, थोडंफार केलं तरी खूप आहे. आणि जसा विचार असतो तसं सगळं विश्व तयार होतं. आणि मग विचार केला मी की खरी गरज तर यांना आहे. आणि म्हणून मग ग्रामीण आदिवासी मुलांच्या सोबतच आम्ही दिव्यांग मुलांसाठी काम सुरू केलं. कारण एक ओळ काय होती आयुष्याची काम करण्याची, ज्यांना सर्वात जास्त गरज त्यांच्याच सोबत काम करणार. आधी फक्त मार्गदर्शन दिलं जायचं. हे दिव्यांग मुलं भेटण्याच्या आधी फक्त मार्गदर्शन केलं जातं ग्रामीण आदिवासी मुलांना, करायचो आम्ही. एक दिवशी असं जाणवलं की एक मुलगी 40 किलोमीटरवर राहायची. तिला असंच त्या गावात माझा कार्यक्रम सुरू होता. तिला म्हटलं तू काय येत नाही जळगावला, 40 किलोमीटर इथून. आणि ती मुलगी खूप हुशार होती, काहीतरी BSc मॅथमॅटिक्सला डिस्टिंक्शन होतं. तर ती मला म्हटली होती ऐराणीमध्ये, मला बाप मरी जायले, मन मायले आजार शे, मन धल्ली शे घरमा, 3 वरी काम होत नाही. मी जर लोक वावरमा काम करत नाही तर लोक आमना घरमा चुला पेटत नाही, तर मी कस काय येऊ तुमनाकडे, कुठून लो पैसा. त्या दिवशी मला जाणवलं की कुठल्याही अशा प्रकारची मदत ही एकत्रितरित्या करावी लागेल. राहणं, खाणं, शिक्षण. आणि तेव्हा पैसे नव्हते माझ्याकडे, माझे वडील लवकर वारले फार, आणि कुठलाच पैसा नाही. तर त्यावेळेस त्याच वर्षी माझं लग्न होणार होतं आणि रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचा खूप मोठा परिवार आहे. सगळ्यांना कन्व्हिन्स करून 2,000-1,000 लोकांचं असं लग्न न करता रजिस्टर लग्न केलं, थोडक्यात 100-200 लोकांमध्ये. आणि त्याच्यातून जे पैसे वाचले त्याच्यातून आम्ही असे 10 मुलं मुली त्याच दिवशी संध्याकाळी दत्तक घेतली. क्या बात आहे. ती 10च्या 10 मुलं नंतर क्लास 1, क्लास 2 ऑफिसर झाली. मला असं सांगायचं आहे किंवा असं इच्छा आहे बोलायची की आपण आपल्या छोट्या छोट्या कृतीमधून खूप वेगळ्या प्रकारचा संदेश देऊ शकतो आणि बदल घडवू शकतो. तिथून हे निवासी सुरू झालं. मग याच्यात दिव्यांग मुलं मुली आलेत. कारण आम्हाला समजत काहीच नव्हतं. दिव्यांगांसाठी 2012-13 काहीतरी काम सुरू केलं, पण एकच समजत होतं की यांना गरज आहे, आपल्याला करायचे आहे. आणि विश्वबंधुत्वामध्ये आपण काय म्हणतो, हे सगळे आपले भाऊ बहीण आहेत. एकदम सोपी पद्धत आहे आमची काम करण्याची. समोरची जी व्यक्ती आहे ना, ती माझा भाऊ आहे किंवा ती माझी बहीण आहे असं मानायचं की सगळं होतं. आमच्याकडे कधीही पैसे नव्हते, अजूनही नसतात. आमच्याकडे भरपूर खर्च लागतो. अनेक मुलं मुली येतात अतिशय वाईट परिस्थितीतली, आणि आमच्या नंतर त्यांना दुसरं कोणीच घेत नाही. 18 नंतर या मुलांना निवासी कोणीही शिक्षण प्रशिक्षण देत नाही लोक. मग आम्ही काय मानतो की हा जर आपला भाऊ किंवा हे जर आपल्या मित्राची मुलगी असती तर आपण काय केलं असतं, नाही म्हटलं असतं का? नाही, आपण काहीतरी केले खटपट, मग ती करायची. किती सोपं आहे. तो कोणीतरी वेगळा आहे म्हटल्यानंतर मग 1000 कारणं होतात. काय काय कारणं होतात. आता नाहीच तर कुठून करणार, कसं करणार, पैशांचं सोंग करता येतं का? मला सांगा, हेच सोंग तुम्ही करतात जेव्हा त्याला तुम्ही आपलं मानतात. तुमच्या मावस भावाला कोणाला अडचण आली, तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही सोडून देतात का? नाही. तेव्हा आपण सगळे सोंग करतो, 10 लोकांकडे जातो, फलाना करतो आणि काहीही करून ते करतो. तर समोरच्याला जर आपण आपलं मानलं तर हे सगळं काही शक्य होतं. ग्रेट. म्हणजे इतक्या जवळ राहून पण हे एवढं मला माहीत नव्हतं की लग्नाचा खर्च वाचून तुम्ही ही सुरुवात केलेली. ही तर खूपच मोठी गोष्ट म्हणता येईल. आणि दुसरं जे तुम्ही अगोदर म्हणाले की तुमच्या सोबत काम करणारे विद्यार्थी तुम्हाला घडवतात, तर तेच 2 व्यक्ती जे तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा आले त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला घडवलं आणि त्यात तुमच्या थॉट प्रोसेसने कार्य केलं. खूपच ग्रेट. अजून एक गंमत आहे की तुम्ही कधी, म्हणजे मी म्हणते तुम्हाला सर, पण तुम्ही स्वतःला सर म्हणून घेत नाही. मास्टर, यजुर्वेद महाजन मास्टर अशी तुमचे ओळख सांगतात. त्याच्या मागचं कारण काय किंवा विचार काय? शिक्षणामध्ये जी लोक काम करतात त्यांनाही सगळ्यांनाच वेगवेगळे पद खूप आवडतात. त्यातल्या त्यात प्राध्यापक, प्राचार्य हे तर आपल्याला फारच मोठं आवडतं. त्याच्यात काही चुकीचं नाहीये. मला कायम असं वाटतं की शिक्षणामध्ये जेही लोक काम करतात ना, त्यांना सगळ्यात समर्पक शब्द हा मास्तर आहे. बरं. आणि त्याचं कारण असं आहे
मास्तरचा अर्थ असा होतो, जी व्यक्ती मातेच्या स्तरावर जाऊन काम करते त्याला मास्तर असं म्हणतात. ग्रेट. आणि मातेच्या स्तरावर काम करणं शिक्षणात फार गरजेचं आहे. त्याचं कारण समजून घ्या. मातेचा स्तर म्हणजे काय माहितीये? आईकडे कुठल्याच गोष्टींची तक्रार नसते. आईकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. त्याच्याकडे प्रश्न नसतात. ती तिच्या मुलासाठी मुलीसाठी सगळं काही करू शकते. सगळं कुठल्याही स्तरावर जाऊन ती तिच्या मुला मुलीचं भलं करते. मला असं वाटतं, जर शिक्षकांनी असा विचार केला की ही आपली मुलं आहेत आणि मी यांची आईच्या स्तरावरची व्यक्ती आहे, तर जगाचं कल्याण होऊ शकतं. एवढी ताकद या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे. पण त्या स्तरावर यायला लागतं. ते मातेचा तो स्तर घ्यावा लागतो. आपण नोकरी करतोय म्हणून नाही शिकवत आहे. म्हणजे मी कायम म्हणतो की ही काही रोजगार हमी योजना नाहीये शिक्षक होणं. तर हे जीवन घडवण्याच्या प्रक्रियेतलं अतिशय महत्वाचं स्थान आहे. आणि ते पुन्हा आईच्या स्तरावरचं मिळालेलं आहे. आणि वंचित मुलांसाठी तर आईपेक्षाही महान हा मास्तर असतो, शिक्षक असतो. का? कारण त्यांची आई ती फक्त प्रेम करू शकते. तेही फार गरजेचं आहे. पण आयुष्याची दिशा फक्त मास्तर देऊ शकतो त्यांना. आणि म्हणून त्या स्तरावर गेलात तुम्ही की सगळं काही शक्य होतं. आणि ज्यावेळेस असा विचार आपण करतो त्यावेळेस निसर्ग शक्ती आपल्याला तेवढी ताकद देते. हे आपल्या जीवनाचं खूप मोठं सत्य आहे. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळतं. तुम्ही जेवढं मागाल तुम्हाला मिळतं. तुम्ही स्वतःला जे समजाल तेच तुम्ही बनतात. खूपच छान, काटे आल्यासारखं झालं. आपले उपनिषद ही जेव्हा कन्सेप्ट होती गुरुकुल पद्धतीत, तेव्हा सुद्धा हाच प्रकार असायचा की गुरु आणि शिष्य एका ठिकाणी बसून आणि ते मातेच्या ममताने पित्याच्या शिस्तबद्धतेने विद्यार्थ्यांना शिकवायचे. खूपच छान. म्हणजे भारतीय परंपरा आहेच ती तुमच्या आतून कुठून तरी रुजलेली वारंवार जाणवतंय. जसं तुमचे विचार येत आहे ना समोर, आत्मिक किंवा एक एक शब्द असा कुठेतरी परंपरेशी जोडलेला जाणवतो, भारतीय परंपरेशी. आणि याच मालिकेत तुमच्याकडे एक प्रार्थना रोज म्हटल्या जाते की जी जबरदस्त आहे, मी ऐकली. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. यातील प्रत्येक शब्द तुम्ही जगत आहात. आता जसं जसं तुम्ही बोलत आहात ना, ते लक्षात येतंय की हो, रोज तुम्ही ते जगता प्रत्यक्ष. त्याविषयी काय सांगाल? माणूस असणं हे खरं तर माणूस पण आपण समजून घेण्याची व्यवस्था आपल्याकडे आता जरा कमकुवत झाली आहे. होय. पूर्वी ती शाळेत, समाजात, वेगवेगळ्या कीर्तनांमधून, वेगवेगळ्या सणांमधून आपल्याला जाणवायची. मुळातच माणूस असणं याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलंच नाही. म्हणजे जो माणूस म्हणून जन्माला आला ना, त्याने आयुष्यात कधीच कुठली कंप्लेंट करू नये असं मला वाटतं. बरं. जे त्याच्या सोबत आलंय ते स्वीकारायचं आणि आनंदी राहायचं. का? नाहीतर मग तुम्ही मुंगी झाला असतात, मग तुम्ही कुत्रा झाला असतात, मग तुम्ही इतर प्राणी झाला असतात. तर तिथे ते काही वाईट नाहीये प्राणी, पण तिथे मर्यादा आहेत. माणूस अमर्याद आहे. आणि ते आपल्याला जन्म मिळाला ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग असं जर आपल्याला मिळालंय तर आपण कसं वागलं पाहिजे. बरोबर. आणि आत्ताच ज्योतिताई म्हटल्यात की प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वराचा अंश असतो. होय. मग माझ्या समोरच्या व्यक्तीमध्ये जर ईश्वराचा अंश आहे तर मी त्याच्याशी कसं वागलं पाहिजे. बरोबर. आणि ते जर आपल्याला वागता येत नसेल याचा अर्थ आपल्याला माणूसपणच समजलं नाही. पुन्हा तेच अज्ञान आहे. माहिती नाही की आपण कोण आहोत, समोरची व्यक्ती कोण आहे. आणि म्हणून माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. प्राण्यांचं आयुष्य वेगळं असतं. प्राण्यांच्या आयुष्यामध्ये फक्त त्यांना खायला गोष्टी कशा मिळतील, ठीक आहे, आणि पुढची पिढी जन्माला कशी घालता येईल, या दोनच क्रिया असतात. आणि ते चुकीचं असं नाहीये, ते त्यांच्या ठिकाणी ते बरोबर आहे. बरोबर आहे. या पलीकडे जे करतात ते माणसं असतात. एक कोल्हा हा गायीशी अतिशय चांगल्या संबंध ठेवण्याचं काहीच कारण होत नाही.
कारण ते त्यांच्यात नाहीच, जन्मतः नाही. हम्म. आपल्या जन्मतः आपण माणूस झालो आहोत. याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रचंड क्षमता, सामर्थ्य, भाव, भावना असं सगळं दिलंय. याला आजच्या भाषेत इनबिल्ट सॉफ्टवेअर म्हणतात. येस. वापरण्याची मात्र क्षमता आपल्याला दिलेली आहे. ती निर्णय मात्र आपण घेतो. ते जर ऑटोमेटेड असतं तर मग वेगळा विषय होता, पण ते ऑटोमेटेड नाही. सगळे सॉफ्टवेअर दिले, वापरायचे नाही हे आपण ठरवायचे. आणि म्हणून माणसाने माणसाशी माणसासम वागले पाहिजे. ते जर वागलं तर जगामध्ये शांतता नांदेल, सुख, सामर्थ्य आणि समृद्धी असेल. आणि म्हणून ही प्रार्थना आम्ही म्हणतो. त्याला दुसरं कारण असं, वेगवेगळे माणसं असतात. तर बघा तुम्ही, दिव्यांगांशी आपण कसं वागतो जनरली, एक तर त्यांच्याबरोबर आपण वागतच नाही. म्हणजे काय, बोलतच नाही ना. बोलत नाही. आपल्या मनात भीती असते, संकोच असतो. अनाथ मुलांबरोबर आपली मैत्री होते का? नाही होत. आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या पहिल्या 5 सर्वात चांगल्या मित्रमैत्रिणींमध्ये किती अपंग आहेत, किती अनाथ आहेत, किती ट्रान्सजेंडर आहेत? नाही. ते माणसं नाही आहेत का? ते माणसं आहेत. त्यांना आपण माणूस म्हणून न वागवल्याने पिढ्यानपिढ्या ते वेगळ्या मार्गावर चालले गेले. ते प्रवाहात आलेच नाहीत, ते आपल्यात आलेच नाही, त्यांना आपण सामावूनच घेतलं नाही. आणि भारतीय परंपरेमध्ये या सगळ्यांचे तुम्हाला उदाहरणं मिळतील. तुम्हाला ट्रान्सजेंडरचे पण मिळतील, तुम्हाला दिव्यांगांचे पण मिळतील, सगळे मिळतील. अष्टवक्र ही अशी व्यक्ती होती की त्याला प्रचंड ज्ञान म्हणजे काय, तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये ते आहे. ते फक्त व्यक्त होणं, त्याचा शोध लागणं हाच विषय असतो. आता त्यांना जर आपण माणूस म्हणून वागवलंच नाही तर ते कसे पुढे येतील? आणि म्हणून आम्ही प्रार्थना म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासम वागलं पाहिजे. बरोबर, खूपच छान. आणि हा विचार लक्षात आला नाही, माझ्याही कधी आला नाही की हो, त्यांना बुद्धी तेवढी समर्थ असते. खरं तर आहेत आपल्या संस्थेतही दोन्ही प्रकारचे विद्यार्थी आहे. ट्रान्सजेंडरही आहेत आणि अपंगही आहेत. आत्ताच आपल्या पुण्याच्या अधिवेशनात त्या मॅडम आहेत, त्यांनी एवढी प्रगती गाठली आहे की आमच्या 6 परीक्षा त्यांनी पास केल्या. आणि 7व्या परीक्षेसाठी बहुतेक आता त्या जळगावच्या कार्यक्रमात येणार आहेत. आज मला त्यांच्याशी कसं वागावं याची दृष्टी तुमच्याकडून मिळते, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कोणत्याही व्यक्तीशी आपण मैत्र भावाने बोललं पाहिजे. हा, संकोच नको, दया नको, द्वेष नको. माणूस म्हणून वागणं, त्याचं काय भूतकाळ आहे, त्याचा काय भविष्य काळ आहे हा विचार न करता आत्ता वर्तमानात तो व्यक्ती माझ्या समोर आहे, मला त्याच्यासाठी माणसासारखं वागता आलं पाहिजे. आणि त्याला माझ्याबरोबर वागताना, बोलताना मैत्रभाव वाटून आपण एका स्तरावर आहोत असं वाटलं पाहिजे. असं जर आपण करू शकलो तर आपण एक चांगला माणूस आहोत. खूपच छान. ही सगळी तुम्ही वाटचाल केली, अनेक अनुभव घेतलेत. याच्यात असा एखादा क्षण नक्कीच आला असेल की त्या क्षणी तुम्हाला वाटलं असेल हो, याचसाठी केला अट्टहास, तो ऐकायला आवडेल. खरं तर मला बऱ्याच वेळा मुलाखतींमध्ये हा प्रश्न विचारला जातो. बरं. पण मी रोजच अशा वातावरणात आणि अशा क्षणांमध्ये, माझे रोज तसे क्षण असतात. खरंच सांगतो, मला माझ्या जीवनातला क्षण आणि क्षण असा वाटतो की ईश्वराने काय कृपा केली आहे की मला या प्रकारचं काम दिलंय आणि मला हे काम सगळ्यांना सोबत घेऊन उत्तमतेने करता येत आहे. याचं मला प्रत्येक क्षणी कृतार्थता असते. माझा प्रत्येक मुलगा, माझी मुलगी जेव्हा काही ना काही उत्तम आनंदाचे क्षण जगतो, आयुष्यात यशस्वी होतो, काहीतरी चांगला माणूस बनतो, मला त्या प्रत्येक क्षणी असं वाटतं की वा, क्या बात आहे. कारण पुन्हा तेच आहे की आपल्या स्वतःला काही मिळालं तर तो आनंद होतो असं लोकांना वाटतं. पण माणसाच्या जीवनाचं सत्य आहे की जेव्हा आपल्यामुळे इतरांचं कल्याण होतं त्यावेळेस वाटणारा जो आनंद आहे तो अमर्याद आणि अवर्णनीय असा असतो. अनेकांना ते क्षणच आयुष्यात येत नाही, ती चवच चाखली जाते. त्यामुळे माझी एक मुलगी, आता आमच्याकडे अनेक मुलं मुली IAS झालेत, आमच्याकडे अनेक मुलं मुली इंजिनियर झालेत, काय काय झालेत. पण एक माझी मुलगी, आत्ता असा एक क्षण आला 4 दिवसापूर्वी, तो सांगतो तो. बरं. मी पुणे मनपामध्ये गेलो होतो. पुण्याला आम्ही शासनाकडून 1 एकर जागा मिळवतोय आणि जो 350 मुलांचा प्रकल्प आहे तोच रेप्लिकेट पुण्यामध्ये आणि देशभरात आम्ही पुढच्या 12 वर्षात करणार आहे. बरं. तर त्याच्यासाठी जागा संदर्भात मीटिंग होती. तर मी गेलो,
एंट्री केली मेन गेटमधून आणि 3ऱ्या मजल्यावर गेलो. आणि खाली येताना 2 त्यांचे सुरक्षा रक्षक मी खाली आल्या माझ्याकडे पळत आले. मला असं वाटलं हे काय असं, आपण काय केलं, ठीक आहे ना. तर ते आले आणि मला नमस्कार केला. म्हटलं जरा 2 मिनिटं आमच्याकडे या. आणि ते त्यांच्या रिसेप्शन ऑफिसला घेऊन गेलेत मला. बरं. तिथे माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. असं घडलं, आमच्याकडची मुलगी सुमन सरदार तिथे बसलेली होती. सुमन ही विदर्भातली एका खेड्यातली मुलगी आहे. वय 32 वर्ष झालेलं, दोन्ही पाय नाही, अशी हातावर सरकत आयुष्यभर चालते. वडील आणि आई सुद्धा वारलेले, लग्न झालेलं नाही. कोणीही कोणाला बऱ्याच वेळा असं होतं मदत करत नाही. एकटी कसं तरी जीवन जगत होती. आणि अशा परिस्थितीत क्रुश अशी झालेली सुमन 2 वर्षापूर्वी मनोबलला आली. आम्ही जे एंट्रन्स घेतो प्रवेश परीक्षा, त्याच्यात तिची निवड नाही झाली. ती पण म्हटली मला सर काहीतरी करा. एखादी मुलगी 32 वर्षाची झालेली, अनाथ, आईवडील नाही, दोन्ही पाय नाही. तर अशा वेळेस पुन्हा तेच की आपल्याला काहीतरी माणुसकी असते की आपण नाही म्हणण्याला काहीच लागत नाही, पण हो म्हणायसाठी जे सामर्थ्य लागतं ते मग आपल्याला ही सगळी तुमच्या शुभेच्छांची ताकद देते. ती आली, ती राहिली. आणि 7 महिन्यापूर्वी सुमन पुणे महानगरपालिकेची जी परीक्षा त्यांनी घेतली ती पास होऊन तिथे जॉबला लागली होती. आणि ती तिथल्या रिसेप्शन ऑफिस मधला सगळा कारभार आता बघते. माझ्या डोक्यातच नाही की सुमन इथे आहे. मला तिने सांगितलं होतं, माझ्याकडे डाटा पण आहे, पण घाईत लक्षात नाही. आणि सुमन अशी चालत मी असं येत होतो, सुमन अशी पायावर एकरत आली आणि मी तिला बघताच खाली बसलो. आणि सुमनने अशी मला पूर्ण मिठी मारली. क्या बात है. तिच्या डोळ्यात पाणी, माझ्या डोळ्यात पाणी. आणि सगळे लोक असे बघत राहून गेले की कोण बाई आली आणि यांनी अशी एकदम मिठी मारली. आणि ती म्हटली सर तुम्ही मला वरती जाताना दिसले, मी आरोळी मारली, तुम्हाला ऐकून आलं म्हणून मी माझ्या 2 सुरक्षा रक्षकांना तुमची वाट बघत ठेवलं होतं की मास्तर आले की माझ्याकडे घेऊन या. तर असे क्षण आयुष्यात येतात आणि ते अजून कामाला प्रेरणा देतात. सुमन आता तशी फार मोठ्या पदावर नाहीये, पण पदापेक्षा मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला आयुष्य जगायला मिळणं, पाय नसणं, दोघं आईवडील नसणं, वाईट ट्रीटमेंट मिळणं समाजातून, मला असं वाटतं हे माणूस जगणं नाहीये. आणि आपल्या जीवनाचा हा ध्यास असला पाहिजे की लोकांना आपल्याला माणूस पण जगताना बघता आलं पाहिजे. आणि जर तसं आपण करू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण आपल्याला जे जगण्याचं असं भाग्य मिळालेलं आहे प्रत्येकाला, त्याच्यातून थोडं तरी ऋणातून आपल्याला मुक्त होता येईल. ग्रेटच. म्हणजे काय आता बोलणार. हे सगळं करत असताना तुमच्या कुटुंबाकडे बघायला तुम्हाला वेळ मिळतो का? बऱ्यापैकी मी शिक्षणात असल्यामुळे, काउन्सिलिंग आणि अशा अनेक गोष्टींमध्ये असल्यामुळे मला हे थोडं भान आधीपासून आलं की आपल्याला हे बॅलन्स करता आलं पाहिजे. जसं अपंगांचं, अनाथांचं, अनेकांचा मी मास्तर आहे किंवा अनेकांसाठी मी आहे, तसा माझ्या घरात जे माझी आई आहे, माझी पत्नी आहे, माझे मुलं मुली, जे घरातले मुलं मुली आहेत तेही माझेच आहेत. त्यामुळे मला बऱ्यापैकी बॅलन्स करता आलंय. अर्थात हे रिलेटिव्हली असतं. माझ्या पत्नीला विचाराल तर ती सांगेल की हे कमी वेळ देतात, ठीक आहे, पण मी माझ्या मुलांबरोबर खेळतो रोज. ओके. फक्त खेळतो, फार जास्त अभ्यास आणि फार याच्यावर मी काम करत नाही. माझ्या आई बरोबर मी दिवसातून 2 वेळा बसतो, तिच्याशी बोलतो. माझ्या पत्नी बरोबर मी असतो. त्यामुळे हे मी बॅलन्स करू शकलो असं मला वाटतं. अर्थात अजून वेळ द्यायला पाहिजे, तो काही भाग नाही, पण सगळ्यांनाच तो मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे तो वाटूनच घ्यावा लागतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही किती वेळ देतात यापेक्षा कसा वेळ देतात याला फार महत्व आहे. किती क्वालिटीचा वेळ देतात. मला प्रचंड व्याप असतो. म्हणजे तुम्ही विचार करू शकाल, मला 400 मुलांच्या आईबापाची जबाबदारी माझ्यावर आहे. यासाठी पैसा जमवणं, माणसं जमवणं, माणसं कामाला लावणं, हे सगळं व्यवस्थापन बघणं, याच्या टीम आहेत सगळ्या, पण ती जबाबदारी असते. पण
माझे ताणतणाव मी कधीच घरी नेत नाही, अच्छा. कधीच नाही. मी खूप ताणतणाव झालं म्हणून घरी चिडलो असं कधीही होणार नाही. मी ते वेगळं ठेवलंय, हे वेगळं ठेवलंय. आणि पुन्हा तो पेशन्स, ती जाणीव मला पुन्हा या कामातून मिळाली आहे. आपल्याला वाटतं की आपली फार ओढा ताण होते, आपल्याला फार ताण येतो, पण त्यावेळेस मी विचार करतो की इतर व्यक्तींना किती ताण येत असेल, ज्याला जीवनात काहीच मिळालं नाही त्याला कसं वाटत असेल. त्यामुळे मला पेशन्स ठेवून असल्यामुळे मला असं वाटतं, आधी कुटुंबाला, माझ्या पत्नीला आधी वाटायचं की, कारण मी माझं काय जे काही माझ्या वडिलोपार्जित शेती, घर होतं ते सगळं विकून टाकलं, या कामामध्ये लावून टाकलं. मला मिळणारे मानधनं सुद्धा याच्यात देणं माझं 15 वर्ष सुरू होतं. तर तिला चिंता वाटायची की हे असलं काय. ठीक आहे, आणि ते साहजिक आहे, तिची चूक नाही त्याच्यामध्ये, पण माझंही चूक नाही. त्याही त्यांच्या जागी बरोबर होत्या. त्यांच्या जागी. फक्त मी मध्यमवर्गीय कुटुंबाची जी राहणी असते ती त्यांना व्यवस्थित दिलेली आहे. बरोबर, ते माझं कर्तव्य आहे आणि ते मी पार पाडलंय. त्यामुळे कदाचित ती सुद्धा नंतर फार तक्रार करू शकली नाही, कारण तक्रार करणार कशाची. ठीक आहे, पण मी संचय केला नाही आणि करणार नाही असं मी ठरवलंय, ज्याला अपरिग्रह असं म्हणतात. आपल्या गरजेपेक्षा जास्त ठेवू नये, कारण इतक्या लोकांना जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही फक्त आपलाच विचार करणे आणि आपल्याच मुलांसाठी करणे, याच्याने काहीही साध्य होत नाही. मुलं त्यांची त्यांची व्यवस्थित करतील असं सक्षम करण्यासाठी मला असं वाटतं मुलांना आपण वातावरण आणि शिक्षण दिलं पाहिजे. ते त्यांचं करतील व्यवस्थित. आणि आत्ता जे आपल्या बरोबर येतं, आपल्या माध्यमातून येतं, ते अधिक जास्त गरजूंना जर देता आलं, मला असं वाटतं ते माणूस पण आहे. आणि ज्याला तुम्ही ईश्वराचा अंश आपल्यामध्ये आहे असं म्हणतात, तो अंश त्यावेळेस काम करत असतो आणि तो प्रत्येकात आहे. पण बऱ्याच वेळा आपण याच्यात गुंतून जातो. मी, माझा पती, माझीच पत्नी, माझीच घरातली. मला कायम याची तुलना कशाशी करावीशी वाटते. मला माफ करा, कोणाला मला असं बोलायचं नाही. फक्त स्वतःचा जे विचार करतात ते मृत असतात, जे इतरांचाही विचार करतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात. ग्रेट. मला सांगा, प्राण्यांचं जीवन असंच असतं. प्राण्यांचं जीवन कसं असतं? एखादी मांजर आहे, तिचं जीवन काय असतं? मांजर, बोका आणि त्यांचे पिल्ल. बरोबर. मांजर, बोका कामाला बाहेर पडतात, ते खातात, स्वतः खाण्याच्या वस्तू जमवून घरी आणतात. ते कोणाला देतात? कोणाच्या पिल्लांना देतात? स्वतःच्या पिल्ला. दुसऱ्याच्या पिल्लांना देतात नाही. पुन्हा संध्याकाळी कामाला जातात, बाहेरून जमवून आणतात, स्वतःच्या पिल्लांना देतात. बरोबर. मला सांगा, जी माणसं आयुष्यभर समजा रोज कामाला जातात, पैसे कमवतात आणि स्वतःच्याच बायकोला, स्वतःच्याच पिल्लांना ते देतात, मग हे प्राणी जीवन आहे का मानवी जीवन आहे? ग्रेट. कुठलं जीवन? बरोबर, हे तर प्राणी जीवन झालं. खुद की संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी दे देते हैं. सच्चा मानव तो वही कहलाता है जो दूसरों के लिए भी अपना जीवन समर्पित करे. आपल्याला आपल्या व्यतिरिक्त काही दिसायला हवं की नको आयुष्यामध्ये? दिसायला. म्हणजे आपण देवदेव करायचं, धर्म करायचं, सगळं करायचं, वाचायचं, व्याख्यानं द्यायचं, त्याच्यातलं जगणार कधी आपण? हा जो समोरचा माणूस आहे, हा माझा भारतीय आहे, हा माझा या जगातला, विश्वबंधुत्वातला माझा भाऊ आहे. मी माझ्या परीने त्याच्यासाठी काही करणार आहे की नाही? आपण मुलांसाठी करतो म्हणतो, मग म्हणतो आता मुलांच्या भविष्यासाठी करतो म्हणतो, मग मुलांच्या लग्नासाठी करतो म्हणतो, मग मुलांच्या मुलांसाठी फिक्स डिपॉझिट ठेवणारे लोक मी बघितलेत. तुम्ही मग माणूस म्हणून जगणार कधी आहात? असं म्हणतात की या जगातून गेल्यानंतर वरती हिशोब होतो. तुम्हाला कल्पना आहे जास्त. आणि त्या हिशोबामध्ये एकच विचारलं जातं, काय केलं. बरोबर. तर किती तुमच्या फक्त मुलामुलींसाठी आणि परिवारासाठी केलं हे विचारलं जात नाही. का विचारत नसेल देव ते? कारण ते तर प्राणी पण करतात. तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त करायला पाठवलं तर तुम्हाला खाली, तुम्ही काय केलं? याला आपल्याला द्यायला उत्तर पाहिजे. आणि पुन्हा फक्त आपल्याच मुलामुलींसाठी भरपूर करून करून बऱ्याच वेळा तेही लाढवले जातात. ते स्वतः सक्षम होत नाहीत. आणि माणसाला इतकी शक्ती दिली आहे, माझ्यापेक्षा आपला त्याच्यात अभ्यास आहे. अहम ब्रह्मासी असं म्हणतात. म्हणजे काय? ब्रह्मामध्ये जेवढी ताकद आहे ना, तो ब्रह्म तुमच्यामध्ये आहे.
तुम्ही पाहिजे तेवढं एक्सपांड होऊ शकतात, करू शकतात. मग ते काय फक्त एक आणि दोघांसाठी मुलांच्या याच्यासाठी आपला जन्म झालाय का? भारतामध्ये जास्त प्रमाण आहे की पूर्ण आयुष्य हे मुलं केंद्रित असतं. त्यांच्यासाठी घर. तुम्ही कशाला त्यांच्यासाठी घर बांधताय? ते बांधतील ना त्यांची घरं. या संदर्भात आपल्या पूर्वजांनी एक छान वाक्य दिलेलं आहे, पूत सपूत तो क्यो धन संचय, पूत कपूत तो क्या धन संचय. त्यांना उत्तम वातावरण, उत्तम अनुभव मिळावे, फिरायला मिळावं, खेळायला मिळावं, खायला मिळावं, दोन गोष्टी अधिक चांगल्या करता याव्या इथपर्यंत ठीक आहे असा मी विचार करून मग इतर जे जे आहे ते ही माझीच मुलं आहेत ना. मला तर गमतीत आता माझी मुलं म्हणतात की आम्ही मनोबलला ऍडमिशन घेतो. आपलीच मुलं आहे असं जर मानलं तर मग यांच्यासाठी सुद्धा करणं आपलं कर्तव्य आहे असं मानून अतिशय नम्रतेने आम्ही करतो. कोणी चुकीचं करतं वगैरे असं मला म्हणायचं नाही, पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपण प्रत्येकामध्ये हे दिलंय तर आपण लवकरात लवकर याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. किमान आपल्या घरातल्या मुलांच्या व्यतिरिक्त एकाचं तरी किमान आयुष्यात कल्याण करणं. आपल्याकडे कायम किमानची भाषा बोलली जाते, किमानची भाषा बोलली जाते, कधीही कमालची भाषा बोलली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जे देतात, जसं देतात आणि जेवढं देतात तेच तसंच आणि तेवढंच तुम्हाला मिळतं. आणि जेवढं तुम्ही असं जास्त कराल तेवढं तुमचं आपलं हे जीवन अधिक कृतार्थ आणि अधिक जास्त अर्थपूर्ण होत जात. हे सगळं मी आज जे काही बोलतोय हे माझं नाहीये, हे सगळं आपल्या भारतीय संस्कृतीचं आहे. भारतीय संस्कृतीचंच आहे. ती एक थॉट प्रोसेस आहे की जी मधल्या काळात कुठेतरी डावलल्या गेली किंवा काही लोक जगताना ते विसरले. ती थॉट प्रोसेस तुम्ही कुठेतरी पुन्हा जिवंत करत आहात आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून विशेषतः आपल्याकडे यंग जनरेशन संस्कृतीचा अभ्यास करायला लागली आहे. यंग जनरेशन शास्त्राचा अभ्यास करते. त्यांच्यापर्यंत तुमचे हे थॉट जे पोहोचतील ते माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहे. कारण आमच्या यंग जनरेशनला खूप संधी असते. विशेषतः आमच्या सेक्टरमध्ये होतं कसं ना, लोक मार्गदर्शनासाठी आलेले असतात. त्या मार्गदर्शनात आमची ही थोडीशी भूमिका एक वेगळी दिशा देऊन जाते आणि म्हणूनच मी जवळपास मला वाटतं 1 महिना झाला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. कारण तुमचे हे विचार आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत की जे उद्या समाजाला मार्गदर्शन करणार आहेत. कारण आमच्या संस्थेत तरी 14,500 विद्यार्थी मोफत शिकतात. त्यांच्यापर्यंत मला हे पोहोचवायचं होतं. तर तुम्ही आज वेळ 1 महिन्याने काढलात त्याबद्दल खरं तर खूप धन्यवाद. दुसरा एक विषय आहे की हे सर्व तुम्ही कार्य करीत आहात. हे कार्य करीत असताना दिव्यांगांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करणं, समुपदेशन करणं हे सुद्धा तुमचं एक बॅक ऑफ दी कार्य असेल. कारण ते कार्य जेव्हा करतात तेव्हाच ती मुलं तुमची पुढे येतात. ते तुम्ही कसं सांभाळता? खूप छान प्रश्न आहे. 2 प्रकार आहे पालकांमध्ये. एक सुस्थितीतले आर्थिकदृष्ट्या पालक आणि एक बिलो पॉवर्टी लाईन. 80% पालक हे बिलो पॉवर्टी लाईनचे आहेत. बरं. आणि 20%च फक्त हे सुस्थितीतले आहेत. 20ही नाही, 15-10%. जे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले मुलं आणि पालक आहे त्यांना जास्त समजावं लागतं. बरं. कारण ते पालक त्या मुलांना जास्त सांभाळून ठेवतात. होय. त्यामुळे पण ते मुलं पायावर उभं राहत नाही, कारण त्यांना अनुभवच येत नाही बाहेरचे. त्यांना जगामध्ये आपण जोपर्यंत बाहेर टाकणार नाही तोपर्यंत ते जगाबरोबर चालू शकणार नाही. तुम्ही सुरुवातीलाच एक प्रश्न बोलला होता की आमच्या नंतर यांचं काय. त्याला कारण तेच आहे की तुम्ही त्यांना जर जगाचे एक्सपोजरच देणार नाही, परिस्थितीत टाकणारच नाही बाहेर, तर ते कसे उभे राहतील. म्हणून त्या पालकांना आम्हाला समजावं लागतं की तुम्ही यांना येऊ द्या, यांना बाहेर पडू द्या, ते समजावायला लागतं. दुसरी गोष्ट, जे खूप गरिबीतले पालक असतात त्यांना जास्त नाही समजावं लागत. ते तर सरळ मला लोटांगणच घालतात की तुम्ही देवेत. कारण एक तर ते आर्थिक परिस्थितीने पिचलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये अजूनही दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार वाईट आहे. त्यांना इतके वाईट अनुभव येतात, ते एकाला सांभाळून परेशान होऊन जातात. आणि त्यात आम्ही म्हणतो की तुम्ही चिंता करू नका, सगळी जबाबदारी आम्ही घेतो. तर ते तयार होतात. फक्त काही वेळा मुलींना तरीही पालक पाठवत नाही. त्यांना असुरक्षितता वाटते.
मग त्यांना समजावं लागतं, त्यांना इथे आपल्या मनोबलला आणावं लागतं, ते इथे बघतात आणि मग ते म्हणतात की हे तर मंदिर आहे, आणि मग ते पाठवतात. या पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. आणि पुन्हा आर्थिकदृष्ट्या ज्या पालकांना अडचणी आहे त्यांना त्यांच्या आर्थिक सगळ्या अडचणी आपण सोडवतो ना, कारण या सगळ्याच मुलांना विनामूल्य निवास, भोजन, प्रशिक्षण, शिक्षण, आरोग्य सगळी म्हणजे घरासारखं सगळं त्या मुलांना इथे मिळतं. तुम्ही खरं तर अगोदरच उत्तर दिलं की तुम्ही हे सर्व कार्य करीत आहात. 1 रुपयाही सरकारी अनुदान न घेता तुम्ही हे कार्य करीत आहात. तर आज दीपस्तंभ मनोबल या संस्थेचं काम कोणत्या टप्प्यात आहे आणि तुम्ही अजून पुढे काय ठरवलं आहे तसं तेही तुम्ही सांगितलं बोलता बोलता, परंतु आजचा टप्पा काय आहे? आज जळगावला 350 मुलांचं एक राष्ट्रीय स्तरावरचा पहिला मॉडेल प्रोजेक्ट उभारला गेला आहे. बरं. की जो 21 प्रकारच्या दिव्यांगांना ऍक्सेसेबल असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर निवासी आणि उच्च शिक्षणासाठीचं पहिल्यांदा देशात उभारलं गेलंय. बरं. हा प्रोजेक्ट इन्क्लुझिव्ह आहे. इन्क्लुझिव्हचा अर्थ सर्वसमावेशक, म्हणजे आदिवासी, ग्रामीण, सर्व प्रकारचे दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, शहरी सगळेजण एकत्र राहतात आणि एकत्र शिकतात. ग्रेट. हे पहिला उपक्रम भारतात असा, आणि यामुळेच राष्ट्रपतींच्या हस्ते आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. होय. आता या सगळ्या मुलांसाठीचा हा प्रकल्प आम्ही लोकांच्या सहभागातून उभारून दाखवलाय. तुम्ही जे म्हटलात ना, ईश्वरी अंश आपल्या प्रत्येकात असतो, ते ज्यांना ज्यांना असा ईश्वरी अंश जाणवतो ते अशा सर्व प्रकारच्या सामाजिक कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी योगदान देत असतात. अशा सगळ्या ईश्वरी लोकांमुळे हा प्रकल्प 20 कोटी रुपयाचा प्रकल्प उभारला गेला जळगावला. बरं. आणि आता पुढे आम्ही पुढच्या 10 ते 12 वर्षात भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये हा मॉडेल प्रोजेक्ट रेप्लिकेट करणार. त्यासोबत आम्ही आत्ताच ऑनलाईन सुद्धा काम करतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उच्च शिक्षण, टेक्नॉलॉजीचे ट्रेनिंग, उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या एंट्रन्सचे ट्रेनिंग, वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे ट्रेनिंग, हे जसे इथे आलेल्या मुलांना देतो, पुण्यात आलेल्या मुलांना देतो, जळगाव आणि पुणे 2 ठिकाणी आपण काम करतो, तसं ऑनलाईनही करतो. भारतातल्या 15 राज्यातली मुलं आत्ता आपल्याकडे ऑफलाईन आहेत आणि भारतातल्या सर्व राज्यातून मुलं ऑनलाईन आपल्याबरोबर शिकतात. बरं. त्यासोबत अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, श्रीलंका या देशातल्या मुलांना पण आपण ऑनलाईन शिक्षण देतो. क्या बात आहे. तर पुढच्या 25 वर्षामध्ये आशिया खंडातल्या जवळपास सगळ्या देशांमध्ये आपण काम करणार. तर असं भविष्यातलं ठेवलंय. आणि याच्यात एक ओळ पुन्हा ठेवली आहे छोटी, की असा भारत आपल्याला बनवायचा आहे 2047 पर्यंत, 100 वर्ष पूर्ण होतील स्वातंत्र्याला तोपर्यंत, की आपण अभिमानाने असं म्हणू शकलो पाहिजे की असा आमचा समृद्ध आणि महान भारत देश आहे, ज्या देशामध्ये सर्वात वंचित घटक असलेल्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर यांना सुद्धा मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्व प्रकारच्या उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. क्या बात आहे. असं 2047 पर्यंत आपण करू. ही समस्या मुळापासून संपवून टाकू. आणि याच्यासाठी व्यवस्था पाहिजे, प्रेम मिळालं पाहिजे त्या मुलांना, आणि संधी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. सगळ्या गोष्टी या पैशांनी किंवा फक्त याच्याने होत नाही, इन्फ्रास्ट्रक्चरने. तुम्हाला माहिती आहे, आम्ही या परिसरामध्ये 12 भाड्याचे घरं घेऊन राहायचो, तेव्हा हे काम सुरूच होतं. हो. पण आता इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं. पण इन्फ्रा बरोबर सर्वात जास्त महत्वाचं आहे प्रेमाची आवश्यकता असते, आपलेपणाची आवश्यकता असते. आपलं कोणीतरी आहे ही भावना फार महत्वाची आहे. तुम्ही एकदा असा अनुभवून बघा, तुम्ही अनुभवलंही असेल काही काही वेळा, जेव्हा आपले सुद्धा आपले होत नाही तेव्हा एक प्रचंड एकटेपणाची, वैफल्याची भावना येते. आणि या मुलांना ती आयुष्यभर येत राहते. यांना म्हणून आपलेपणा पाहिजे, प्रेम पाहिजे, स्वीकार करणारे लोक पाहिजे. आणि हे आपल्या याच्यात दिलंय की आपण अशा एक एक मुलाला जरी सोबत घेतलं, त्याला आपलं मानलं, किती छान सगळी समस्या सुटेल. आणि ते काही स्वप्नवत मी बोलत नाहीये, हे आम्ही करून दाखवलंय सगळ्यांनी मिळून. आता फक्त ही याचा विस्तार करायचा आहे, तो आपण करणार आहोत. ग्रेटच. म्हणजे वारंवार तुम्ही मला माझे शब्द संपून जात आहे. हे सगळं कार्य करताना तुमचे हात पाय
डोळे, नाक, कोण? मला साथ देणारे अनेक लोक या कामात आहे. मी फक्त हा विचार दिला, सुरुवात केली, माझ्याकडे जे होतं दिलं, पण याच्याने विस्तार नव्हता होऊ शकत. आज ज्या स्तरावर राष्ट्रीय काम करतोय आपण, याला कारणीभूत अशी सगळी संवेदनशील माणसं आहेत जी सोबत आली. 100 रुपयापासून कोटी रुपये देणारे लोक आहेत या कामात. होय. आणि या सगळ्या सहृदयी लोकांमुळे, सन्मित्रांमुळे आज हे काम विस्तारतंय. आणि मला जी खात्री आहे की पुढच्या 20 वर्षामध्ये जागतिक स्तरावर हे काम जाईल, त्याला कारण सुद्धा हीच लोक आहे. बरं, ही लोक फक्त पैसे नाही देत, ही लोक त्यांचा अनुभव देतात, त्यांचं एक्सपर्टीज देतात. आज सिंगापूरचा माझा एक मित्र, आज थायलंडचा माझा एक मित्र अमित प्रद्युम्न, हे दर आठवड्याला, दर 15 दिवसाला 2-2 तास तिथे बसून या संस्थेसाठी काम करतात. आनंद सारखा माझा एक मित्र संपूर्ण संस्थेला पेंटिंगच्या कामासाठी जबाबदारी घेतो, 1 कोटी रुपये जमवतो आणि सगळा पेंट विकत घेऊन, उत्तम दर्जाचा घेऊन तो इथे ते करायला 6 महिने माणसं पाठवतो. असे असंख्य हात याच्या बरोबर आहे. याला जगन्नाथाचा रथ जे आपण म्हणतो तसं आहे. आणि हा चांगुलपणा प्रत्येकात आहे, हा ईश्वराचा अंश प्रत्येकात आहे, म्हणून हे काम होतं. आणि ही फिलॉसॉफी आपल्या भारतात असल्यामुळे असं म्हणतात की जगाला प्रकाश देणारा देश कोणता आहे तर भारत आहे. जगाचं कल्याण करणारा, शांतीचा संदेश देणारा, सर्वांना आपलंसं करणारा, सर्वांना आपलंसं मानणारा देश हा पिढ्यानं पिढ्या भारत देश आहे. आणि म्हणून हे काम सुद्धा आपणच करणार आहोत जगासाठी. कारण जगामध्ये इतर संस्कृतींमध्ये स्वतःचा विकास जास्त आहे. मी, माझं, अमेरिकेत हेच बोललं जातं की बिलियनियर्स किती आहेत, मिलियनियर्स किती आहेत. हे चुकीचं नाही बरं, आपण पण झालंच पाहिजे सगळ्यांनी. ठीक आहे. हे काम सुद्धा आम्ही म्हणतोय की याच्यामध्ये आता आम्ही 5.5 कोटी रुपये जमवतो वर्षाला, मागून सगळीकडे. 500 कोटी, 5,000 कोटी जमवले पाहिजे आम्ही, आणि सगळ्या जगाचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून विस्तारण्याला मर्यादा नाही. पण इतर संस्कृतींमध्ये भाषा फक्त स्वतःच्या विस्ताराची असते. भारत हा जगाच्या कल्याणाची गोष्ट करतो. होय, बरोबर आहे. आणि तुम्ही पण आशियामध्ये, पूर्ण जगात कार्य करण्याच्या विचारात आहातच. आता तुम्ही बोलता बोललात की अनेक मुलं प्रवाहात आली, तर ते कळू शकेल की किती मुलं प्रवाहात आली? आणि जवळपास 1,500 विद्यार्थी आता वेगवेगळ्या पदांवर आहेत. ग्रेट. प्रायव्हेट क्षेत्रात पण आहे, शासकीय प्रशासकीय क्षेत्रात जास्त आहेत खरं तर, पण आता प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पण यायला लागली आहे. माझा मुलगा, त्याला दोन्ही हात नाही आणि त्याचं बीटेक कम्प्लीट होऊन तो आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि माझी मुलगी, ग्रेट, जिला 1 हात नाही, 1 पाय नाही, जी आदिवासी समाजाची आहे, जिची उंची 3 फुटाची आहे, जी अतिशय क्रूश आहे, कारण 7व्या महिन्यात तिचा जन्म झाला आहे, ती मुलगी आज मंत्रालयामध्ये कक्षाधिकारी आहे. असे हजारो मुलं आहेत आता जे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. अंजली नावाची आमची मुलगी यावर्षी IAS झाली. तिचं ट्रेनिंग संपून ती दिल्लीत आहे. पंकज नावाचा माझा मुलगा, ज्याला आईवडील नाही, ज्याला दोन्ही पाय नाही, तो मुलगा आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये शिकतोय. माझी एक मुलगी दीक्षा, तिचे वडील लवकर गेले, आई रांगोळ्याचं काम करते आणि 2 पाय नाही, सेरेब्रल पाल्सी अॅक्यूट तिला आहे, तिला हालचालीला पण मर्यादा आहे, बोट सुद्धा अशा पद्धतीने ती हलवते. त्या मुलीला ती लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स मध्ये शिकायला गेली आणि तिथून शिकून आता परत आली. क्या बात आहे. आपलं म्हणणं असं आहे की ज्या मुलांना इतक्या अडचणींमधून येऊन सुद्धा जे काहीतरी हिंमत ठेवताय पुढे जाण्याची, त्यांना आपण हात दिला पाहिजे. आपल्याच मुलांना फक्त हात देणं त्याच्यात फार मोठी गोष्ट नाहीये, पण यांना पण आपण बरं सगळ्यांनी मिळून करू ना. सगळ्यांनी मिळून. तुम्हाला एकट्यावर थोडी कोणाची जबाबदारी, आपण सगळे मिळून ठरवलं तर सगळे होईल. सर्वे भवन्तु सुखिनः आपण म्हणतो ना, तर सगळ्यांनी सुखी व्हावं, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. जे इतक्या अडचणी तिथून येतात त्यांना पण आपण नाही करणार, मग कसला आपला सुसंस्कृत समाज आहे? हे तर जंगलराज होईल. म्हणजे जे फक्त सक्षम आहे ते पुढे जातील, जे सक्षम नाही ते मागे राहतील, असं नाही होऊ शकत. आणि म्हणून असे अनेक मुलं मुली वेगवेगळ्या ठिकाणी. सगळ्यात महत्वाचं काय आहे, ते कोणत्या पदांवर यापेक्षा या सगळ्या विचारातून आणि या संस्कारातून पुढे गेलेली ही मुलं, ते आता त्यांची आत्मप्रतिमा चांगली आहे,
ते आत्मविश्वासाने भारलेले आहेत आणि ते आता आत्मनिर्भर झालेले आहेत. ग्रेट. आमच्या या पद्धतीने ते पायावर उभे राहिल्यामुळे मग नंतर त्यांची आम्ही लग्न करतो. अच्छा. कारण अनेक अनाथ मुलं, त्यांना आईवडील नाही, अपंग मुलींचे आईवडील किंवा अपंग मुलांच्याही लग्नांना अडचणी येतात. मग आम्ही लग्न करतो त्यांची. मी 36-37 वर्षांचा होतो 7-8 वर्षापूर्वी, तेव्हापासून कन्यादान करायला लागलो. अच्छा. त्यांची लग्न करून देणं, ही लग्न करून या मुली सासरी जातात आणि माहेरासाठी दरवर्षी पुन्हा आमच्याकडे येतात. त्यांची बाळंतणं होतात. बाईला माहेर पाहिजे ना, म्हणून मी म्हटलं की आई वडील असणं सुद्धा किती भाग्याचं आहे. आपण किती भाग्यवान आहोत हे आपल्याला सांगणारं कोणीतरी हवंय. सतत आपण कंप्लेंट मध्ये असतो, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हेही थोडं चांगलं असतं, बरं झालं असतं, माझी बायको चांगली वागली असती, चांगलं झालं असतं, माझी आई अशी चिडचिडी नको होती, फलाना होतं, मला हे पाहिजे, माझी उंची जास्त पाहिजे, माझा रंग असा पाहिजे, माझे केस असे पाहिजे, मला पैसे इतके पाहिजे, मला गाडी अशी. आयुष्यभर भिकाऱ्यासारखं जगतो आपण, होय, मागत मागत मागत. मागू नये असं नाही म्हणते मी, पण जे मिळालंय त्याच्या बाबतीत कृतज्ञता हवी की नको. आणि अशा अमूल्य गोष्टी मिळाल्या आहेत की ज्याचं तुम्ही मोल नाही करू शकत, त्याची आपल्याला जाणीव नाही, त्याचं महत्व नाही. आणि ज्या मोल करता येण्यासारख्या गोष्टी आहे की ज्या क्षणात आनंद देतात आणि नंतर पुन्हा दुःखी होतात, त्याच्या मागे आपण धावत राहतो. तर हे आपल्याला जाणीव झाली पाहिजे. असा विचार करा एक क्षण, जर तुमच्या जन्मानंतर तुमचे आईवडील तुमच्या सोबत नसते तर तुम्ही आपण सगळे कुठे असतो. हे जरी आपण भाग्याची गोष्ट मानली तरी सुद्धा ती मिळालं याची कृतज्ञता हवी का नाही. हे आपल्या हातात नाही ना. आपल्याला आई वडील कसे मिळतील, आपल्याला परिस्थिती कशी मिळेल, हे आपल्या भाग्यात नाही, हे आपल्या हातात नाही, ते आपल्या भाग्यात आहे. बरोबर. जे आपल्या भाग्यात आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. बरोबर. पण त्याचं नंतर काय करायचं हे तर आपल्या हातात आहे. होय. आणि म्हणून अशा मुला मुलींच्या सोबत उभं राहणं, त्यांना आपलं मानणं, कदाचित याच्यासाठीच आपला भारतात जन्म झालेला आहे असं मला काय वाटतं. ग्रेट. आता तुम्ही भाग्य बोललात. भाग्य अधिक कर्म म्हणजे माणसाचं या आयुष्याची पूर्तता असं आमच्या शास्त्रात, ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं. मी भाग्याला परिस्थिती मानतो आणि कर्माला मनस्थिती मानतो. परिस्थिती आपल्या हातात नाही, हा, मनस्थिती मात्र आपल्या आपण हातात घडवतो. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्यांचा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे. आणि ज्या गोष्टी आपल्याला बदलवता येतात त्याच्यासाठी आपण आपलं सर्वस्व दिलं पाहिजे. जर आपण भाग्य स्वीकारलं नाही तर आपण अस्वस्थ राहतो. तुम्ही भाग्य बदलू नाही शकत. तुमच्याकडे ते वाक्य मला खूप आवडलं की आमच्याकडे भविष्य सांगितलं जातं, बदलून मिळत नाही. भविष्य नाही बदलून मिळू शकत. तुम्ही तुमचं या जन्मातलं कर्म बदलवू शकता. आणि या जन्मातलं कर्म जर तुम्ही बदलवलं तर तुमचं पुढच्या याच्यातलं भविष्य बदलू शकतं. कारण आपण जे जगतो ते सगळी आपली कर्माची फळं असतात, संचित असतं. म्हणून आयुष्यामध्ये फक्त चांगलं 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 करत राहावं. आत्ता जेवढं चांगलं करता आलं, तुम्हाला वाईट अनुभव येत असतील, तुम्हाला वाईट परिस्थिती असेल, तो वेगळा विषय आहे. तुम्हाला आत्ता कसं कर्म करायचं आहे ते जर आपण ठरवलं तर खऱ्या अर्थाने आपण आपलं भविष्य वर्तमानात निर्धारित करत असतो. छान. मी जे प्रश्न विचारायचा विचार करते त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही ॲडव्हान्स दिल्यासारखं काहीतरी घडतंय. कारण माझा पुढचा प्रश्नच असा होता की ज्योतिषशास्त्रातही आम्ही विकलांगतेविषयी विचार करतो, ते देखील एक विज्ञान आहे. तर या शास्त्राबद्दल तुमचं काय मत आहे? मी याच्यात फार अभ्यास केलेला नाही, पण मला ते शास्त्र हे नक्की माहिती आहे. प्रत्येक शास्त्राचा, प्रत्येक गोष्टीचा काळानुसार विपर्यास होत गेलेला आहे. त्याच्यात वेगवेगळ्या चुकीच्या वृत्ती पण येत गेल्या. ते सुद्धा नैसर्गिक आहे. जग कधीही असं रामराज्य नसतं, सगळंच छान झालं असं होत नाही. पण त्याच्यात शास्त्र आहे, त्याच्यातला महत्वाचा गाभा आहे. बाकीच्या गोष्टी विपर्यास असतात. आणि मी मात्र ते समजून घेतलेलं नाही, कारण माझा तो विषय नाही. माझा हाच विषय जरा मी झोकून दिलेला आहे. पण ते शास्त्र आहे, त्याची कुठपर्यंत मर्यादा आहे आणि ते कशासाठी वापरायचं ते तुमच्याकडच्या एका वाक्याने मला समजलं महत्वाचं आहे. बदलून घेत जात नाही. तुम्ही काय बदलू शकता, तर तुम्ही जे बदलू शकता ते तुम्ही बदलवा आणि त्याच्याने तुमचं भविष्य बदलेल असं मला वाटतं. तर ते समजून घ्यायला काहीच हरकत नसते.
पण त्याच्यावर सगळंच जर आपण सोडून दिलं आणि आपण त्या जसं आपण शिक्षकांना म्हणतो ना, हे माझं मूल आता तुम्ही घडवा, असं नाही होत. तसं तुम्ही जसं ज्योती जोशी वहिनी आहेत की त्या ॲस्ट्रो गुरु आहेत, त्या तुम्हाला सांगू शकतात हे असं असं आहे, असं असं होऊ शकतं, असं आहे बघा, ते तुम्हाला बदलून द्या, आता तुम्हीच आमचे तारणहार आहात, असं नाही होत. आपण ज्या वेळेस अशा पद्धतीने विचार करतो, आणि आपल्याकडे ना असं जास्त आहे, कोणत्याही क्षेत्रात आपण अख्खं समर्पण करून टाकतो त्या व्यक्तीला. राजकारण्यांसाठी पण असंच केलं ना आपण, आपल्याला असं वाटतं हेच आपले तारणहार आहे. आपल्या संस्कृतीत दिलेलं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. दुसरे लोक येऊन तुमचं कसं कल्याण करतील, आणि ते जर चुकून झालंच तर ते थोड्या काळाकरता होईल, पुन्हा तुम्ही तिथेच येणार आहात. होय, छान. आता तुम्ही सांगितलंच की तक्रार करण्याची जास्त सवय आहे. आपल्याकडे एक बेरोजगार युवकांची संख्याही मोठी आहे. व्यावसायिकांच्याही समस्या आहे, ते समस्या घेऊन आपल्याकडे येतात. त्यांना थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना काय मार्गदर्शन कराल? आपण ज्या परिस्थितीत जन्माला येतो त्याच परिस्थितीत येणार असतो, एवढं लक्षात ठेवा. ते तुम्हाला वहिनी पण सांगतील. त्याच्यानंतर मात्र आपल्या हातात असतं कर्म. या भारतात, जगात मला असं वाटतं बेरोजगारी नाहीये. माझं प्रांजळ मत आहे. बरं, मला आत्ता 12 लोक हवेत मनोबल मध्ये, मला मिळत नाहीये. बरं, म्हणजे तरुण खूप आहेत. आमच्या गावाकडे म्हणतात हाडवाय खूप आहे, पण कामात येतील असे तरुण सापडत नाहीत. याचा अर्थ असा आहे, जे तरुण आहेत सगळ्यांना मला सांगायचंय, ज्याच्यात कौशल्य आहे त्याला प्रचंड काम आहे. ज्याला काहीतरी येतं त्याला खूप काम आहे. ज्याला काही येत नाही त्याला कसं काम मिळेल? मिळू पण नाही अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि ही परिस्थिती समाजामुळे पण आली आहे आणि आपल्यामुळे पण आली आहे, प्रत्येकामुळे. आपण आधीपासून ध्यास ठेवला पाहिजे, मला काहीतरी आलं पाहिजे, माझी काहीतरी उपयुक्तता पाहिजे, मला एखादी गोष्ट एक्सलंट आली पाहिजे. आयुष्यभर एखादी गोष्ट उत्तमात उत्तम, उत्तमात उत्तम, उत्तमात उत्तम करण्याचा ध्यास आपल्याला पाहिजे. बघा तुम्ही एक्सपर्ट होतात की नाही? ग्रेटच. कारण हे सॉफ्टवेअरच आपल्याला दिलंय तसं, ते वापरायला पाहिजे. तुम्हाला काही फार चांगलं येणार नाही, तुम्हाला कोण कशाला नोकरीला घेईल मला सांगा? तो काय स्वतःचा तोटा करून घेईल? स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेईल? नाही. ज्या माणसाची उपयुक्तता आहे ना त्याला उलट सोडत नाही लोक. ते म्हणतात बाबा थांब, तू जाऊ नको. होय, बरोबर. आज आम्हाला जगभरात काम करायचंय. 6 राज्यातून आम्हाला आत्ता निरोप आहे की तुम्ही काही करा, आमच्याकडे सुरू करा, सगळं आम्ही करतो. त्याला माणसं लागतील ना. माणसं कुठे आहेत? ध्यास असणारी, समर्पण करणारी, एक्सलन्स देणारी माणसं पाहिजे. तुम्ही छोट्यात छोटं मानणारे पण काम घेतलं ना, तुम्ही त्याच्यात फक्त उत्तमता द्या, ध्यास घ्या आणि थोडा धीर ठेवा. बघा 1-2 वर्षात असं होईल की तुम्ही कामाला नाही म्हणाल इतकं काम तुम्हाला मिळेल. पण तुम्हाला धडपड करायची नाही, तुम्हाला थोडंसं कुठे जावं लागलं दूर जायचं नाही, तुम्हाला त्याग करायचा नाही. सण वार, फलाना, आते भावाचं लग्न 5 दिवस चालले, या असल्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तुम्हाला कशाला कोणी काम देईल? बरोबर. आणि म्हणून आपल्याला फोकस होता आलं पाहिजे, आपल्या कामाला केंद्रित करता आलं पाहिजे. असं न केल्यानेच काम नाही. महाराष्ट्रात जास्त समस्या आहे, म्हणून बिहारचे, उत्तर प्रदेशचे, तिकडचे लोक, राजस्थानचे लोक आपल्याकडे येऊन काम करतात. राजस्थानचे आणि बिहारचे म्हणजे कोण? आपले भाऊ बहीण आहेत ते. आपल्याकडे अजून हे पण आहे की आपल्या महाराष्ट्रात बिहारचे कोण काय बोलता. एकाकडे म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, आणि एकाकडे तुम्ही प्रांतवाद करतात. ती माऊली म्हणते हे विश्व माझं घर आहे, आणि तुम्ही म्हणतात हे बिहारी कसे आले, आमचा महाराष्ट्र आहे. काय बोलता? आपल्याला समजतं का आपण काय वागतो बोलतो? आपल्या अंगात काम पाहिजे. बरोबर. आपल्या अंगात रात्रंदिवस काम करतात, ते कुठलेच कारण सांगत नाही. ते असे काय शेंडीचा कार्यक्रम आहे, याचा कार्यक्रम आहे, आज याचं आहे, असले कुठेच जात नाही. ते काम करतात. एकदा सुट्टी घेतील 10 दिवस 15 दिवस आणि काम करतात. किंवा रविवार सुट्टी आहे ना, पूर्ण सुट्टीत काम करतील. आणि सोमवार ते शनिवार महाराष्ट्रातले पण माणसं जे असं काम करतायत त्यांना प्रचंड काम आहे. मला असं वाटतं आपल्यातला ईश्वर जाणून घेऊन आपण काहीही करू शकतो हे समजून घेऊन एक क्षेत्र निवडून त्याच्यात अतिशय प्रामाणिकपणे काम करा. तुम्हाला कोणालाच कामाची कमतरता राहणार नाही.
परफेक्ट आहे. आणि आपल्याकडे अजून एक विभाग येतो की हे काम छोटं, हे काम मोठं, त्याच्यातूनही समस्या निर्माण होतात आणि समस्येचा परिपाक हळूहळू असा होतो की तरुण पिढी, युवा वर्ग आत्महत्येकडे जातो. ते सगळ्यात वाईट आहे. मुस्लिम समाज आपले भाऊ बहीण आहेत ते, ठीक आहे, त्या समाजात बेरोजगारीच नाही मॅडम. नाही, कुठे बेरोजगारी आहे? आपल्याकडे दुनियाभरची बेरोजगारी आहे. त्यांच्यात शिक्षण नसताना बेरोजगारी नाही आणि आपण शिकून बेरोजगार आहोत. होय, कारण अंगात काम नाही. आपल्याला फळं विकायला वाईट वाटतं, आपल्याला इतर कामं करायला वाईट वाटतं, आपल्याला ड्रायव्हिंग करायला वाईट वाटतं आणि आपल्याला शासकीय नोकरी पाहिजे. ठीक आहे, तशाच व्यक्तीला आपण मुलगी देणार, शहरात राहणाऱ्यालाच देणार. हे चोचले सगळे आपण तयार करून ठेवले आणि त्याच्यात आपणच फसलो आहोत. म्हणून असं म्हणतात, आपण जसा विचार करतो, जे करतो ना तेच आपल्याला परत मिळत असते. शहरात राहणारे आणि आता तर जळगाव, नाशिक यांना खेडी मानल्या जातं. म्हणजे मुंबई पुणे म्हणजे शहर. आपला फोकस हा माणसावर नाही. माणूस कुठे राहतो, त्याच्याकडे किती संपत्ती आहे, त्याच्याकडे किती जमीन आहे, त्याचं घर कसं आहे, असा विचार करणाऱ्या लोकांना आयुष्यात दुःखच मिळणार आहे. कारण हे सगळं ज्याला मिळतं ना तो सुखी नाही आहे, तो पुन्हा पुढची अपेक्षा करतो. होय, बरोबर. म्हणून मला असं वाटतं की आपण माणसावर फोकस, माणूस कसा आहे, ही माणसं कशी आहे, नाती करताना, मैत्री करताना, काम करताना माणूस महत्वाचा आहे ना, का आजूबाजूच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ग्रेट. आपला देवावर विश्वास आहे का? देव म्हणजे आपणास काय वाटतं? देव म्हणजे चांगुलपणा असं मला वाटतं. ग्रेट, परफेक्ट आहे. प्रत्येकात देव. आपण म्हणतो ना, तुम्हाला प्रचंड घाई आहे, प्रचंड ऊन आहे जळगावचं असं समजा, आणि तुमची गाडी पंक्चर झाली आणि निर्जन मनुष्य म्हणजे रस्ता आहे, आणि अशात एक तुमचा परिचयात नसलेला माणूस आला आणि तो थांबला, म्हटला काय अडचणीने तुम्हाला सोडून दिलं, तुम्ही त्याला काय म्हणता? देव म्हणतो. बरोबर आहे ना. आणि तेच ज्योतिताई सांगत होत्या की प्रत्येकात ईश्वर आहे, माझा त्याच्यावर विश्वास आहे, निसर्ग शक्तीवर माझा विश्वास आहे. आपण देवाचं नामस्मरण करतो म्हणजे काय करतो माहितीये, म्हणजे आपण चांगल्या गोष्टीची आराधना करतो. जर त्यावेळेस तुम्ही ते नाही केलं ना तर तुमचं मन तुम्हाला कदाचित चुकीच्या गोष्टींकडे नेऊ शकतं. म्हणून लोक माळजप करतात. ही ऍक्शन बघा माझी, बरोबर आहे ना. आणि आता जे लोक माळजप करत नाही ते मोबाईलवर रील असंच करत राहतात आणि ते जास्तीत जास्त चुकीच्या या पद्धतीने चुकीच्या विषयांवर करत राहतात. तुम्ही काहीतरी चांगलं बघताय ज्याच्याने तुमचं भलं कल्याण होणार आहे, इतरांचं कल्याण होणार आहे, नक्की करा त्याचा वापर. पण आत्ताचा आकडेवारी आहे, जवळपास 85% वापर हा टाइमपास आणि चुकीच्या गोष्टींसाठी होत आहे. आणि म्हणून ईश्वर ही संकल्पना निसर्गाशी संबंधित आहे. मला अजून एक वाटतं, कदाचित माझ्या विचारात नंतर बदल होईल जसं मला ज्ञान मिळत जाईल. माणसांमध्ये जे जास्तीत जास्त त्यागाने, समर्पणाने, स्वतःचा शोध घेत साधना करत जगतात आणि एका वेगळ्या स्तरात जातात, त्यांनाच ईश्वर म्हटलं जातं. कालांतराने ते ईश्वर होतात. जेव्हा 200 वर्ष 500 वर्ष निघून जातात, तर पूर्वी अशा प्रकारे काहीतरी अति साधारण, अति महत्वाचं काम केलेल्यांना ईश्वर मानलं जातं असं मला वाटतं. स्वतःचा शोध ज्यांना अतिशय अप्रतिम लागतो, जे उच्च स्तराची धारणा करतात, जे आपल्या स्वतःच्या शक्ती समजून घेतात आणि त्या लोकांच्या, जगाच्या कल्याणासाठी वापरतात, त्यांना ईश्वर संबोधलं जातं. परफेक्ट आहे. आणि आता तुम्ही बोलता बोलता बोललात नामस्मरण, त्याबद्दल एक छोटीशी अशी माहिती देते की 4 युग आपल्याला माहिती आहे, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलयुग. तर यातील कलयुगाला शापपणा किंवा उशापपणा असा मिळालेला आहे की तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरी तुम्हाला सगळी साधना प्राप्त होईल. एवढं त्या नामस्मरणाचं महत्त्व आहे. खूपच छान सर. हे सगळं इतकं सुंदर कार्य करत असताना कधीतरी चुकीचाही अनुभव आला असेल, कारण माणसाला काळीमा पासणारी माणसंसुद्धा याच समाजात आहेत. मला तसे खूप चुकीचे पण अनुभव आले, पण मला चांगलेच अनुभव खूप आले. बरं, खूप चांगले अनुभव. म्हणजे मी किती सांगू तुम्हाला, त्याचं एक वेगळं हे होईल. मी आज त्याचे सांगत नाही तुम्हाला, ते नंतर कधीतरी सांगेल. पण मला चांगले अनुभव जास्त आले, चुकीचे अनुभव कमी आले.
मला असं वाटतं जसे आपण असतो तसे आपल्याला अनुभव येत जातात. चुकीचे अनुभव येतातच, त्याचं कारण आहे पाचीबोटं सारखी नसतात. आणि ज्यांच्यामुळे मला चुकीचे अनुभव आले, मला त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही. मला एवढंच वाटतं की यांच्यावर अजून ईश्वर कृपा झालेली नाही, यांना अजून ज्ञान मिळालेलं नाही, यांना अजून चांगल्या वाईटाची समज आलेली नाही. यांना माफ करा आणि देवा यांना बुद्धी दे, एवढं म्हणून मी पुढे जातो. कारण पुन्हा आपण त्याच्यात जर अडकलो ना तर आपल्या ध्येयापासून आपण दूर जातो. आणि आपल्याला माहिती आहे की कदाचित यांची वेळ अजून आलेली नाही है ना, यांचा काळ वाईट चाललेला आहे. एवढंच मानावं, कारण पुन्हा आपण त्यांच्यासारखं त्यांच्यात व्हायला गेलो तर आपण त्यांच्यासारखे होऊन जातो. मला नंतर काही लोकांनी येऊन त्यांच्या चुका मान्य केल्या आहेत की आमचं चुकलं. बरं, कारण काय करणार आहे ना, ते तसं होणारच आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात. होय, ठीक आहे. तर कधीतरी आपला उतार असतो म्हणून चुकीची माणसं आपल्याला भेटतात. अच्छा, ती त्यांची काय चूक आहे? आपला उतार आहे, आपण अंतर्मुख व्हावं, आपण सामोरं जावं, आपण त्याचा स्वीकार करावा, आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करावी. काही वेळा आपली चूक नसताना आपल्याला भोगावं लागतं है ना. मग ते तुमच्याकडे येऊन विचारतात की असं का झालं. होय, त्याचं कारण असं आहे की हे सफरिंग आहेत आयुष्यातले, हे तुम्हाला भोगायचेच आहेत. तुमची चूक असो नसो, तुम्ही शांततेत त्याला फक्त सामोरं जा, शांत राहा, हेही दिवस निघून जातील. हे वाक्य सर्वांसाठी उपयोगी आहे. तुम्ही खूप चांगल्या परिस्थितीत आहात तरी सुद्धा हे कायम लक्षात ठेवा, परिस्थिती कायम टिकत नसते, कोणाचीच नाही, राजा हो या रंग. म्हणून या दोन्ही परिस्थितींना आपल्याला शांततेत सामोरं जाता आलं पाहिजे. काही वेळा तुमचं चुकतं तर त्यावेळेस तुम्ही अंतर्मुख होऊन तुमच्या चुका दुरुस्त करा, पुढे जा. चुकत नाही तरी त्रास होतो, असं त्याच्याकडे बघा की ठीक आहे, हेही कदाचित माझ्या परिस्थितीत असेल. मला जसं चांगल्याकडे भोगता येतं, उपभोगता येतं, तसं वाईटात सुद्धा मला ते स्वीकारता आलं पाहिजे आणि पुढे जायचं. छानच. भोग आणि मुक्त व्हा. हे सगळं करताना कधीतरी असा क्षण आला की आता बस, थांबलंच बरं, थांबलेलं बरं. मला असं कधीच आजपर्यंत वाटलं नाही. मला कधीच नकारात्मक वाटत नाही. मला कधी असं मी त्रागा करत नाही. कारण मला एक एवढं नक्की समजलंय की आय एम ब्लेस्ड. काम 24 तास करता येतं. हे काम 1 तास ज्याला करायला मिळतं ना, तो असा म्हणतो की मला काय मिळालं आयुष्यातलं, आणि तो माझे आभार मानतो की तुमच्यामुळे आम्हाला इथे काहीतरी कॉन्ट्रीब्युट करता आलं, देणगी देता आली, वेळ देता आला. ज्याला 1 तास असं करून आणि लाख रुपये देऊन असं वाटतं, तर मला माझं आयुष्य दिल्यानंतर काय वाटत असेल मला तुम्ही सांगा. तर मी माझ्या आनंदात, मला कधीच याचा त्रास वाटत नाही, अडचण वाटत नाही. शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही गोष्टी माझ्याही चुकतात, त्याच्यातून मी शिकतो. फक्त मूलभूत विचार आणि वृत्ती कधीच चुकत नाही. कारण मला ते जे जीवन आपण म्हणतो ना, जीवन यांना कळले, गोष्ट समजून घेतली. माझा खूप अभ्यास नाही, पण मला काम करता करता खूप शिकायला मिळालं. होय, की तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. त्याच्यामुळे चांगलंच, सातत्याने चांगलंच. मानवी चुका काही होत असतील त्या दुरुस्त होतात, पण त्याच्यामुळे मला कधी त्रागा वाटत नाही, छान वाटतं. आणि अशामुळे खूप लोक जोडली जात आहेत, ज्यांना असं वाटतं की नाही ते बरोबर कोणत्या ना कोणत्या मार्गाने भेटतात. त्यासाठी फार प्रयत्नही करावे लागत नाही. आणि असं करत करत अभि कारवा बन रहा है. होय, खूपच छान. सगळी सोंग करता येतात, पैशाचं करता येत नाही. तर तुम्ही जर कुणाला तुमच्या संस्थेला मदत करायची असेल तर त्यांनी किती, कोठे, कशी करावी? कारण की दान या गोष्टीचं महत्त्वच खूप जास्त आहे. म्हणजे आमच्या शास्त्रातही असं म्हटलं जातं की व्ययस्थानाचं धनस्थान म्हणजे तुम्ही असतात. तुम्ही जेवढं दान करता तेवढं समृद्ध होतात. याला आम्ही उपायशास्त्रामध्ये सगळ्यात वरचं स्थान देतो. तर त्याची काय आपल्याकडे सिस्टीम आहे? दानाला अजून एक नाव आहे, योगदान. योगदान. आणि त्या दानाचाही योग यावा लागतो. योग यावा लागतो. अनेक लोकांच्या भाग्यातच योग नाही. होय, मी असं म्हणतो, असून फायदा नाही. देण्यासाठी सुद्धा त्याची कृपा लागते. कारण देण्यासारखं सुंदर जगात काहीच नाही. निसर्गाने आपल्याला दान दिलंय म्हणून आपण इथे आहोत, म्हणून तो मोठा आहे. जो देतो तो मोठा होतो. त्या मोठं होण्याला सुद्धा योग लागतो. तर मला असं कायम वाटतं की प्रत्येकाने सातत्याने देत राहायला पाहिजे, निस्वार्थतेने देत राहायला पाहिजे. बरोबर.
आपल्याकडे देणं पण होतं, पण त्याच्यामध्ये स्वार्थच खूप स्वार्थ असतो. त्याच्यात गाजावाजाच खूप असतो. खरं तर आपण देतो म्हणजे आपण स्वतःचं जीवन अर्थपूर्ण करतो, त्यात काय विशेष आहे? बरोबर. तर आणि लोकांना असंही असतं की आम्ही एकदा सेटल झालो ना की आम्ही देणार आहोत. तुम्ही आयुष्यात सेटलच होणार नाही, कारण ही जी भावना आहे भौतिक जीवनातली ती कधीच शांत. आपल्याला अजून हवं असतं, अजून हवं असतं. काही लोक म्हणतात माझी मुलं स्थिर स्तरावर झाली सगळी, जबाबदाऱ्यांमधून कौटुंबिक मुक्त झालो की मी देणार आहे. मी गमतीत असं म्हणतो, त्याच्या अगोदरच जर तुमचा कार्यक्रम कंप्लीट झाला आणि तुम्ही वर गेलात तर तुम्ही तो पहिले विचारेल वरती का रे बाबा काय केलं. तुम्ही जर म्हटलात अहो मी करणार होतो, तुम्ही बोलून घेतलं, तर तो म्हणेल तुझा वेळच तेवढा होता. म्हणून रोजचा हिशोब रोज कंप्लीट करायचा. आपल्याकडे रोज दान देण्याची पद्धत होती. होय. आपल्या पूर्वीच्या काळात घरातल्या महिला या सकाळी 4 वाजता उठून पूजा अर्चना करून तयारी करून तयार असायच्या आणि 6 वाजता एखादा फकीर यायचा म्हणत आणि मग त्याला त्या स्वच्छ पीठ देऊन दिवसाची सुरुवात करायच्या. होय. म्हणजे मला असं वाटतं रोजच्या वेळातून आणि रोजच्या कमाईतून तिथल्या तिथे हिशोब पूर्ण झाला पाहिजे, नाहीतर राहून जाईल आयुष्याचं. कधी कोरोना येईल सांगता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं देत राहावं. आमच्याकडे पण नियमित देणारी लोक आहेत. दर दिवसाला, दर महिन्याला किती देणं हा विषय नाही. हा तुम्ही ते तुमचं ठरवू शकता. आमच्याकडे एक आरसी बापना म्हणून एक महान व्यक्ती होऊन गेले, ते वारलेत, ज्वेलर्स आरसी बापना ज्वेलर्स. त्यांनी काम बघितलं आमचं आणि ते एक दिवशी मला येऊन म्हटले महाजन साहब आप बहुत अच्छा भगवान का काम करते हो, मुझे आपको कुछ देना है तो कितना दूं. मतलब भाई साहब काम आपका, धन आपका, तो आप डिसाइड करो कितना देना है, मुझे तो कोई फर्क नहीं पड़ता, अब जो देंगे मेरे लिए अच्छा है. कारण त्यातही आसक्ती नको ना. होय. आयुष्यात जेव्हा आपण आसक्ती नाही ठेवत तर त्या मिळवण्याची पण आसक्ती नको. तर ते म्हटले ठीक आहे फिर मैं 1 करोड रुपये देता हूं. बरं. कोटी डोनेट केले. नंतर 3 एकर जागा दिली आणि म्हणून हे सगळं उभारलं. नंतर आम्ही 20 कोटी रुपये जमवले. तसंच एका माऊलीने बीडच्या माझ्या कार्यक्रमामध्ये 2000 लोक होते. सगळे लोक कार्यक्रम झाल्यावर गेलेत, भेटून गेलेत, फोटो काढून गेलेत. ही एकटी तिच्या छोट्या मुलाबरोबर उभी होती आणि जाता जाता तिने माझ्या मुठीमध्ये अशी 100 रुपयाची नोट दिली. आणि शेतात मजुरी करणारी बाई. आणि ती म्हटली म्हटलं मग सगळ्यांसमोर का नाही दिलं. तर म्हटले मला वाईट वाटायचं की मी 100 रुपये देऊ शकते. तर आज बघा मी 1 कोटी देणाऱ्या बापनाजींचा पण उल्लेख केला आवर्जून कृतज्ञतेने आणि त्या माऊलीचाही केला. कारण तुम्ही किती देतात याच्यापेक्षा काय भावनेने देतात याला फार महत्व आहे. ग्रेटच. आणि असे देणारे हात आहेत तर आपण देऊ शकतात. आपण रक्कम देऊ शकतात, आपला अनुभव देऊ शकतात, आपण आपला वेळ देऊ शकतात, आपण आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊ शकतात. माझ्या सद्भावनांमध्ये माझा फार विश्वास आहे. आज हे काम या स्तरात का आलं माहितीये. आज हजारो लाखो लोकांना असं वाटतं की हे काम चांगलं व्हावं, यांचं भलं व्हावं, हे किती चांगलं करतात, या मुलांचं कल्याण व्हावं. आशीर्वचनांमध्ये खूप मोठी ताकद आहे. आपण ते द्या. याच्या संदर्भातल्या डिटेल्स मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल आणि आपण देऊ शकता. दीपस्तंभ फाउंडेशन म्हणून युट्यूब चॅनल आहे, वेबसाईटचं नावही तेच आहे आणि तुम्ही दीपस्तंभ फाउंडेशन किंवा यजुर्वेंद्र महाजन असं टाकलं तर सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते. होय. आजचं हे ऐकून युवा पिढीला, आपल्या दर्शकांना मनापासून निश्चितच वाटेल की कुठेतरी तुमच्या संस्थेशी सहभागी व्हावं. तर त्यांना काय आवाहन करायचं तुम्ही केलंच आहे आणि आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बरोबर जोडले जा अथवा तुम्ही कुठल्याही चांगल्या कामात जोडले जा, पण जोडलं जा. आमच्याकडे मी तुम्हाला म्हटलं एका मुलाचं पालकत्व काही परिवार घेतात. होय. काही 5,000 रुपये देतात, काही 1,000 रुपये देतात. काही जण त्यांच्या लग्नाची जबाबदारी घेतात. कशी घेतात माहितीये. आपण खूप काही करू शकतो. आपल्या घरांमध्ये मध्यम वर्गांमध्ये लग्न होतात. तुम्ही लिहून पाठवतात की कोणीही भेटवस्तू आणू नये, बरोबर, पैसे देऊ नये. अनेक लोक आणलेले पैसे घेत नाही, उलट परत देतात. काही लोक घेऊनही घेतात की ठीक एवढा आग्रह करतायत. दीपस्तंभ परिवार आता खूप मोठा झालाय. 60 लाईफ मेंबर्स आहेत आणि 550 याचे नियमित देणगी देणारे सदस्य आहेत. तर आता आमच्यात अशी परंपरा तयार झाली आहे, कोणाच्याकडे पण लग्न जर असलं तर ते पत्रिकेत टाकतात की आवर्जून या
भेटवस्तू आणू नका, तेवढी रोख रक्कम मात्र घेऊन या अच्छा पाकिटात. बरं हा म्हणजे आणा. तुम्ही काहीतरी 500 रुपयाचा बुके घ्याल, हा. तुम्ही 1000 रुपयाचे काहीतरी फ्रेम घ्याल, भांडे घ्याल, कधीच आपण काहीच वापरत नाही याच्यात. वापरतच नाही, पडून राहतात. साड्यांची तर गोष्ट बोलायलाच नको, खास सुरत त्याच्यासाठीच हा. आहे, देण्या घेण्यासाठी वापर नाही होत. ते म्हणतात पैसे घेऊन या, हे सगळे पैसे आपण एकत्र करू, त्यात पुन्हा आम्ही टाकू आणि ही रक्कम आपण दीपस्तंभ मनोबलला देऊ. क्या बात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, नुसत्या आपल्या भेटवस्तूंच्या रकमेतून आमच्याकडच्या एका मुलीचं शिक्षण होतं, त्यांचं लग्न सुद्धा त्या रकमेत होऊन जातं. क्या बात आहे. किती छान, खूपच छान. छोट्या छोट्या याच्यातून खूप काही होतं. खूप काही होतं. इथे महालक्ष्मी स्वीट्स म्हणून एक मोठं फर्म आहे जळगाव. हो. त्यांच्या प्रत्येक गिराहिका मागे 2 रुपये ते संस्थेला देतात. तर अच्छा. किती सोपं आहे सोपं है ना. रोज 200 गिराईक 300 गिराईक झाले, 600 रुपये रोज त्याचे आले. 30 दिवसांचे 6 त्रिक 18,000 आले, 20,000 आले आणि 12 दुनी 24, 2,40,000 रुपये वर्षाचे आले. 2 मुलींचं आयुष्याचं कल्याण झालं. एकदा करायचं ठरलं की कृती केली पाहिजे, नाहीतर वाटत खूप राहतं आपल्याकडून होत नाही. पण लवकर कृती झाली पाहिजे. ते किती त्याला महत्व नाहीये, फटक्यात आधी देणं सुरू झालं पाहिजे आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतो. हे देऊन आपण त्या मुलांचं भलं होतं ते सोडून द्या, आपण नाही दिलं तर कुठून तरी त्यांचं भलं होईलच. आपल्या आयुष्यात परिवर्तन व्हायला सुरुवात होते, आपलं भलं व्हायला सुरुवात होते, जे आता आपल्याला ऍस्ट्रो गुरु ज्योतिताई सांगत होत्या. होय, खूपच छान. थोड्यातून खूप मोठं उभं राहतं. आता आपण थोडंसं रॅपिड फायर प्रश्न घेऊ, फास्ट पटापट. लास्ट राऊंड. देव जर प्रसन्न झाला आणि एकच वर मागायला सांगितलं तर काय मागाल? सबका मंगल हो. ग्रेट. जगाचं कल्याण हो. राजकारणात बदल व्हायचा असेल तर कुठे बदल व्हायला हवा? माणसांमध्ये. ग्रेट. नागरिकांमध्ये. भूतकाळात जायला परत मिळाले तर काय दुरुस्त कराल? मी अधिक चांगलं तंत्रज्ञान शिकायला पाहिजे होतं. बरं. येस. सर्वात मोठा आनंदाचा क्षण आणि सर्वात मोठा दुःखाचा क्षण? मला जेव्हा अतिशय गरजू व्यक्तीला आपलं म्हणून त्याच्याबरोबर काम करता येतं, तो आनंदाचा क्षण असतो. आणि खूप गरजू असूनही काही वेळा मात्र असं होतं की मला नाही काही करता येत, ते मला फार वाईट वाटतं. मोठा आदर्श कोण, स्वामी विवेकानंद की महात्मा गांधी? स्वामी विवेकानंद. आदर्शांमध्ये तुलना होऊ शकत नाही असं मला वाटतं. होय. ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यूट्यूब चॅनलवरून तुम्ही युवकांना काय सांगाल? माणूस म्हणून मिळालेल्या आयुष्याचं कल्याण करणं आपल्या हातात आहे, जरूर करा. पुढील जन्मी काय म्हणून जन्म घ्यायला आवडेल? हाच. यजुर्वेद महाजन. हेच काम. महाराष्ट्रात यजुर्वेद महाजन मास्टर. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं सरकार असायला हवं असं आपल्याला वाटतं? माणसांचं कल्याण करणारं सरकार पाहिजे. ग्रेट. सर्वात आवडता राजकीय नेता कोण? अटल बिहारी वाजपेयी. छानच. देशाचे पंतप्रधान झाला तर सर्वात प्रथम कोणतं काम हाती घ्या? शिक्षण. राजकारणात जायचं झाल्यास कोणत्या पक्षात जाल? अजून ठरवलेलं नाही. बरं. संधी मिळाली तर जाल. नक्की. तुम्हाला 2 पर्याय दिले जातील, त्यातून एक निवडायचा, एकच निवडायचा आणि फास्ट. भारत की इंडिया? भारत. मदर टेरेसा की सचिन तेंडुलकर? सचिन तेंडुलकर. नरेंद्र मोदी की मनमोहन सिंग? नरेंद्र मोदी. लेखन की वाचन? वाचन. आईची एका शब्दात व्याख्या? निस्वार्थ प्रेम. बायको की मुलगी? बायकोची मुलगी. ग्रेटच. ग्रेट. शरद पवार की अजित पवार? शरद पवार. गोड की तिखट? तिखट. आयुष्यात अपूर्ण राहिलेलं स्वप्न? मला डिफेन्स मध्ये काही काळ काम करण्याची इच्छा होती. अच्छा. काही काळ, 2-1 वर्ष. आयुष्यातील नावडती व्यक्ती? मला नाही वाटत तसं काही. खूपच छान सर. खूप खूप धन्यवाद. आपल्याशी बोलताना आज खूप मजा आली. न कळत 2 तास केव्हा गेले कळले नाही. खरं तर आपण अर्धा-पाऊण तास ठरवलेलं होतं. तुमचेही पुढचे भरपूर कार्यक्रम आहे, परंतु तुम्ही मनापासून बोललात.
नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.